जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आयोजित आपण वेगवेगळ्या विषयावरती वेबिनार घेत असतो. अ, तसाच आपल्याकडे मधल्या काळात गडचिरोली जिल्ह्यात आता नवीन काही प्रकल्प आणि जुने प्रकल्प असा बरेच प्रकल्प पण आहेत. पण मधल्या काळात तोडगट्टा आणि ह्या गोष्टींवरून आणखी खूप वातावरण हे झालं आणि बऱ्याच गोष्टी तिथल्या घडतायत. पण एकूणच पर्यावरणाची स्थिती आणि उपजीविका हा सगळ्यात मोठा आत्ताचा मुद्दा पण आहे आणि याच्यावर आपापले अनेक साथी काम करत असतात. तर आज आपल्याकडे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सतीश गुगुलवारजी आणि महेश लाडे आणि सोले ग्रामसभा आणि झेंडेपार तिथले गावचे साथी हे सहभागी आहेत. तसेच आपले जनआंदोलनाचे साथी अ, विदर्भात आणि विदर्भासह अनेक ठिकाणी काम करणारे विलास भाऊ हे प्रस्तावित करतील आजच्या या वेबिनारचं. असे 3 साथी इथे आपले प्रमुख उपस्थित आहेत आणि त्यासोबतच काही गावातील साथी आपल्याला आज तिथली भूमिकाही मांडतील आणि त्यासोबत जोडतील. सर्वप्रथम मी सर्वांचं या वेबिनारमध्ये स्वागत करतो जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे. डॉक्टर सतीश गोगुलवार हे MBBS करत असताना छात्र युवा संघर्ष समितीशी संपर्कात आले आणि तिथून 1984 ते 1989 पर्यंत बांधकाम व लाकूड कामगार संघटना या रोजगार हमी योजना संघटनांसोबत त्यासोबतच मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबत जोडून 1985 पासून आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेची सुरुवात केली. या वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या संघटना म्हणजे एका त्या विषयाला असणाऱ्या यांच्यासोबत काम करत करत आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेची सुरुवात 1985 ला झाली. स्थानिक आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास, यातून वैदूंशी संवाद व प्रशिक्षण, गाव पातळीवर महिला व युवक यांना आरोग्य प्रशिक्षण, स्थानिक संसाधनावर आधारित विकास व स्थानिक लोकांचे संघटना बांधणी, महिला संघटना, अपंग संघटना आणि ग्रामसभा संघटना म्हणजे ग्रामसभांच्या सक्षमीकरणासह पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्याच्यावरतीही आणि आरोग्याचे मुळात ग्रामीण भागातले, आदिवासी क्षेत्रातले, जंगली या सगळ्या जंगल क्षेत्रातले आरोग्याचे जे प्रश्न, एकूणच आरोग्याच्या व्यवस्थेचे प्रश्न बिकट आहेत, परंतु त्या भागातले प्रश्न आणि त्या भागातल्या त्या मुद्द्यांवर घेऊन काम करणं हे तितकंच जिकिरीचं आणि संघर्षाचं आहे. अशा प्रकारच्या संघर्षात आतापर्यंत काम करत आलेले डॉक्टर सतीश गोगुलवार सर यांचं स्वागत इथे आज आपल्याला ते या प्रमुख वक्ते म्हणून आहेत. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयासोबतही हे साथी गेली अनेक वर्ष जोडून आहेत. वेगवेगळे आपण अभियान आंदोलन या सगळ्याच परिस्थितीवरती सोबत असणारे आमच्यासारख्या युवकांसाठी मार्गदर्शक असणारे हे असे साथी आहेत. त्यासोबतच त्यांच्यासोबत महेश लाडे हे 2000 पासून या संस्थेशी संलग्न झाले. शिक्षण विषयक आणि काम करत असतानाच गावातली संघटनेसोबत जोडून खाण लढ्याशी सुरुवातीपासून जोडून आहेत. खाणींच्या बाबतीतला तिथला संघर्ष आणि त्याबाबतच अभ्यास करून शिक्षणातलं काम, त्यासोबतच विदर्भातले जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे विदर्भ समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. असे महेश भाऊंचंही स्वागत. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे माजी राष्ट्रीय समन्वयक, शाश्वत न्यास विकास या ट्रस्टचे अध्यक्ष राहिलेले आणि मोलकरीण संघटना असतील, गोसे खुर्द आंदोलन असेल, या सगळ्या संघर्षातले आमचे सततचे मार्गदर्शक आणि या संघर्षाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करणारे विलास भाऊ हेही आज उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. मी आता जास्त वेळ घेणार नाही. आपण सुरुवातीला प्रास्ताविकेनंतर सुरुवातीला मांडणी होईल. त्यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. पहिल्यांदा मांडणी होतील आणि मग प्रश्न उत्तराचा किंवा चर्चा आपण पुढे करूया. कारण हा फक्त प्रश्न त्या भागातलाच नाही, तर एकूणच देशाची आणि एकूणच ग्लोबल वॉर्मिंग सह जगाची पण आपण भूमिका विचारात घेतली तर कुठं चाललो होत आपण नेमकं. त्यामुळे शाश्वत विकासाच्या दृष्टीने सुद्धा हे विचार करणं गरजेचं आहे. मी विलास भाऊंना विनंती करेल की आजच्या या वेबिनारचं प्रास्ताविक विलास भाऊंनी करावं. विलास भाऊ. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने आज ही पहिल्यांदाच महाराष्ट्र व्यापी वेबिनारवर चर्चा होत आहे. खास करून गडचिरोली जिल्ह्यातील एकूण उपजीविका आणि खाणी आणि जलजंगल जमिनीच्या अनुषंगाने. आणि या चर्चेमध्ये खास करून आदरणीय डॉक्टर सतीश गोगुलवार सर आणि महेश लाडे हे प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी प्रथम स्वागत करतो. महाराष्ट्रातील हा गडचिरोली जिल्हा
खूप नावारूपाला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने सातत्याने येत राहतो. एकतर हा मुंबई राजधानीपासून खूप दूरवर पसरलेला हा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात जे काही प्रश्न आहे, जे काही समस्या आहेत, जो काही आवाज आहे त्या गडचिरोली जिल्ह्याचा, तो फारसा काही मुंबईपर्यंत पोहोचताना दिसत नाही. आणि म्हणून अ, एक तर गडचिरोली जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि माडिया जमातीची जमाती समुदाय त्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतो आहे. आणि या जिल्ह्याला लागून एका बाजूला छत्तीसगड न एका बाजूला तेलंगणा असे दोन राज्य दिसतात. आणि हा जिल्हा एकतर गडचिरोली जिल्हा खूप असा समृद्ध आहे, जंगलांनी समृद्ध आहे, नदी नाल्यांनी समृद्ध आहे, पहाडांनी समृद्ध आहे. आणि खास करून हे मिलेट वर्ष आहे आणि मिलेट वर्षामध्ये मिलेटची गोष्ट केली जाते. पण या जिल्ह्यात जी काही संसाधन आहेत, नैसर्गिक संसाधन आहे, त्या संसाधनाची चर्चा फारशी होताना दिसत नाही. अशा या जिल्हा एकतर सौंदर्याने नटलेला असा हा जिल्हा आहे. तिकडे त्या जिल्ह्यामध्ये गेलं तर आपल्याला भारत लक्षात येतो, इंडिया नाही. आणि अशा भारत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आत्ता काही 4-5 वर्षापासून आणि मागच्या वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या खाणीचं नियोजन त्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्या जिल्ह्यातील ही सगळी वनसंपदा ओरबडून टाकण्याचं काम आता शासन आणि शासनाने ज्यांना टेंडर दिलेले आहेत ते खान कंपनी मधले लोक आहेत. आणि त्यांनी या जिल्ह्यातील जी नैसर्गिक संपदा आहे, मिनरल्स आहेत, लोह खनिज आहेत, बॉक्साईट आहेत, अशा सगळ्या वस्तू ओरबडण्याचं काम, खनिज ओरबडण्याचं काम जबरदस्तीनं सुरू आहे. ज्या जंगलामध्ये हजारो वर्षापासनं तिथले माडिया समुदाय राहतो, त्या समुदायाला विस्थापित करण्याचं काम शासन करताना दिसत आहे. आणि त्यांनी ज्या वेळेस आवाज बुलंद केला त्यावेळेस तो आवाज चिरडून टाकण्याचं काम शासन स्तरावरून सुरू आहे. एका बाजूला कोरची जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कोरची तालुका आहे, ज्या तालुक्यामध्ये महेश लाडे राहतो. कुरखेडा तालुका आहे, ज्यामध्ये सतीश भाऊ आणि कोरची आणि कुरखेडा तालुक्यामध्ये त्यांचं काम आहे. त्या त्या तालुक्यामध्ये वनसंपदा आहे, त्याच्यासोबतच खाणी आहेत. झेंडेपारची खाण प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी तिथली मंडळी एक आवाज बुलंद करत आहेत. जसं जनसुनवाईच्या वेळेस त्यांनी ज्या पद्धतीने आवाज बुलंद केला तो वाखाण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे तोडगट्टा हे भामरागड एटापल्ली तालुक्यातील सुरजागड जी खाण आहे आणि नवीन खाणी ज्या होत आहे त्या अनुषंगाने तोडगट्ट्याचं आंदोलन गेली वर्षभर सुरू आहे. आणि मागच्या महिन्यात ते आंदोलन चिरून टाकण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे एटापल्ली असेल, भामरागड असेल, किंवा इकडं कोरची असेल, धानोरा असेल, किंवा चामोर्शी असेल, ह्या सगळ्या तालुक्यामध्ये मुलचेरा असेल, या सगळ्या तालुक्यातील खनिज साठी खाणी देऊन तेथील आदिवासी समुदायाला, माडिया समुदायाला विस्थापित करण्याचा जो घाट चाललेला आहे. आणि त्याची दुसरी बाजू जो जंगल आहे, तो जंगल चे झाड वृक्ष तोडून तो तिथलं सपाटीकरण आणि खाणी हे करून तिथले सगळं नैसर्गिक संसाधन आहे ते ओरबडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्याचं जे काही जे शांतताप्रिय वातावरण होतं ते आता चिघळण्याची दाट शक्यता आहे किंवा ते दाबून टाकलं जाईल असंही दिसत आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आदरणीय गोगुलवार सर आणि महेश लाडे हे त्या अनुषंगाने आपली भूमिका मांडतील आणि मग प्रश्न उत्तर होऊन काही
एक व्यापक प्रमाणात काही चर्चेच्या दृष्टीने विचार करावा, की जेणेकरून नागपूरला राष्ट्रीय जन आंदोलनाचं बैठक आहे नागपूरला 2 मार्चला, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी अशा प्रकारे काही ठराव पण करता येऊ शकेल. धन्यवाद विलास भाऊ. जास्त वेळ न घेता आता मी सतीश भाऊंना विनंती करेल की सुरुवातीला आपण मांडणी करावी. सगळ्यांना सेवा जोहार, जिंदाबाद. माझ्यासोबत कोरचीवरनं महेश लाडे, झेंडेपार इथले मट्टा कल्लो, त्यांच्यासोबत आणखी एक साथी आहे कुमारीबाई जमकातन, ज्या सगळ्या या विषयाशी जोडलेले आहेत. अमिता पण आली आहे. हा, अमिता झेंडेपार वरून अमिता आलेली आहे. तर हे सगळे जॉईन आहे. मी थोडी सुरुवात करून देतो आणि नंतर मग हे लोक थोडं त्याच्यात आणखी ऍड करतील. मग विलास भाऊनी जो मुद्दा मांडला, गडचिरोलीचं जिल्हा जो 82 मध्ये वेगळा झाला चंद्रपूर जिल्ह्यापासून, आणि प्रामुख्याने वैनगंगा नदीमुळे तो चंद्रपूर आणि गडचिरोली असा झाला. इथं 12 तालुके आहे गडचिरोली जिल्ह्याचे, आणि हा साऊथ टू नॉर्थ, उत्तर दक्षिण असा जिल्हा पसरला आहे. त्याच्यामुळे उत्तरेकडे आम्ही कोरची, कुरखेडा, दानोरा हे उत्तरेकडचे तालुके, आणि एटापल्ली, सिरोंचा, ऐरी, भामरागड हे साऊथच्या बाजूला, म्हणजे तिकडे तेलंगणा आणि छत्तीसगडची बॉर्डर लागून आहे. आमच्याकडे छत्तीसगडची बॉर्डर लागून. इथलं एकूण गडचिरोली जिल्ह्याचं हे 70% हे जंगल आहे, क्षेत्र जे एकूण आहे. 10 ते 12% फक्त शेती आहे, आणि बाकी मग रहिवासी लोकसंख्या याच्यामध्ये आहे. आणि आम्ही जेव्हापासनं इथं कामाला सुरुवात केली, त्या सगळ्या याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की हळूहळू इतकं सर्व जंगल असून लोकांनी जोपासलेलंही आहे, तर त्यांचे अधिकार हळूहळू कमी व्हायला लागले. आणि हे हळूहळू सगळे अधिकार वन विभागाकडे हे व्हायला लागले. जे अधिकार त्यांचे पारंपरिक निस्ताराचे अधिकार होते, असे अधिकार हळूहळू गावातनं वन विभागाकडे हे झाले. आणि नंतर मग लोक तिथं राहणारे, त्यांना जंगलातनं ज्या ज्या गोष्टी आणायच्या त्या आपण चोरी करतो बा जंगलातनं, हे काही आपल्या हक्काचं नाही आहे. त्याच्यामुळे वन विभागाला सर्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली, की आपण पण जे काही आणायचं असेल ते आपण चोरून आणतो आहे. त्याच्यामुळे जंगलही मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीने नष्ट व्हायला लागलं. कारण बाकीचे लोक मग ठेकेदार आहे जे वन विभागाशी मिळून मोठ्या प्रमाणात चोऱ्या त्याच्यामध्ये व्हायला लागल्या होत्या. कारण ते जंगल आपलं नाही, हा एक त्याच्यामधून लोकांमध्ये हे व्हायला लागला. तरी इतकं मोठं जंगल त्याच्यामध्ये राहिलं. मधल्या काळामध्ये संयुक्त वन व्यवस्थापनाचा एक कार्यक्रम शासनातर्फे सुरू झाला होता. त्याच्यामध्ये थोडे बहुत अधिकार गाव आणि जंगल असं मिळून थोडी प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस लोकांचे जंगलावरचे अधिकार, म्हणजे किमान उपयोगासाठी आणणाऱ्या वस्तू लोक आणू शकत होते, आणि पण बाकी अधिकार सगळे वन विभागात. पण 2006चा वन हक्क कायदा, त्याचे नियम 2008ला बनले आणि 12 मध्ये त्याचं संशोधन झालं. तर हा जो कायदा आहे हा मात्र इथल्या लोकांसाठी खूप महत्वाचा कायदा झाला. कारण ऑलरेडी जंगलांचं त्याचं नातं खूप चांगलं होतं, आणि त्या कायद्यामुळे भारतामध्ये सगळ्यात पहिले, सगळ्यांना माहीत असेल, मेंढालेखा या गावाने तो सामूहिक वन हक्काचा दावा केला. या कायद्यामध्ये 2 हक्क होते, व्यक्तिगत वन हक्क आणि सामुदायिक. तर आमच्याकडे व्यक्तिगत हक्क आधीच्याही कायद्यांमध्ये पुष्कळ लोकांकडे, आदिवासींकडे सुद्धा जमिनी आहे पट्ट्याच्या मिळालेले. पण सामूहिक हक्क खूप महत्वाचा होता, आणि मेंढा पहिलं सामूहिक हक्क म्हणून गाव हे झाला. त्याच्यानंतर ही चळवळ सर्वत्र आम्ही लोक गव्हर्नमेंटच्या सोबत, कलेक्टरच्या सोबत वेगवेगळ्या पद्धतीने निगोशिएट करून हा हक्काचं जे आंदोलन आहे सामूहिक वन हक्काचं, ते जिल्ह्यात सुरू झालं. त्याच्यामुळे आजच्या स्थितीला गडचिरोली जिल्ह्यातला 1100 गावं ज्यांना सामूहिक वन हक्क मिळाला. छोटी छोटी गावं आहे, रेवणी गावं, पण 200 हेक्टर पासून तर 1000 हेक्टर, 1500 हेक्टर, 2000 हेक्टर इतकं जंगल त्यांना सामूहिक वन हक्कामध्ये मिळालेलं आहे. आणि एका दृष्टीने आम्ही जे स्वप्न पाहत होतो की याच्यातनं पर्यावरणावर आधारित विकासाची संकल्पना उभी होऊ शकते याच्यातून,
आणि लोकांचं जीवनमान, त्यांचं लाईव्हलीहूड एका बाजूला चांगलं होईल जंगलाचा अधिकार मिळाल्यामुळे, आणि आपण एकूण पर्यावरणाच्या आणि आत्ताच्या क्लायमेट चेंजच्या याच्यामध्ये एक चांगलं रोल ह्या सगळ्या ग्रामसभा करू शकतील. आणि त्याच्यामुळे या ग्रामसभांना हक्क मिळाल्यानंतर ही प्रक्रिया खूप छान झाली. आणि मी कोरची भागातलं सांगतो की कोरची भागात 131 गाव आहे कोरची तालुक्यामध्ये. त्यापैकी जवळपास 96 गावांना सामूहिक वन हक्क मिळालेले आहे आणि 15 ते 16 गावं आहे जी आता त्यांनी पुन्हा सामूहिक हक्काचा अर्ज केलेला आहे. तर अशी जवळपास त्यातली 90% गावांना असा सामूहिक अधिकार मिळाला आहे. आणि कोरची तालुक्यातलं जे एकूण जंगल आहे त्या जंगलाचा 80% भाग सामूहिक हक्कामध्ये ग्रामसभांना मिळाला. आता हा प्रश्न, एकीकडे या पद्धतीचे अधिकार सुरू असताना शासनातर्फे काही भाग या जंगलातला 2003 मध्ये माईन्ससाठी रिझर्व्ह करून ठेवला त्यांनी. आणि तो रिझर्व्ह सुरजागड भागातही केला होता आणि इकडे झेंडेपार सोहले या भागातही केलेला आहे. पण त्यांनी सुरजागडमध्ये पहिल्यांदा खाणीचं हे सुरू केलं. आणि मग तिथून आता तुम्ही तो सगळा प्रश्न बघता की त्या खाणीमुळे लोकांचा विरोध असतानाही मोठ्या प्रमाणात काही काळामध्ये थांबलं होतं, पण पुन्हा आता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा, सरकार असं त्याच्या पाठीमागे लागलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात खाणीचं लोह खनिजाचं उत्पादन सुरू झालं आहे. त्याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या भागामध्ये. इथं सुद्धा 2011 मध्ये पहिली जनसुनवाई आपल्या सोहले गावाचं झालं. इथं सोहलेचे महेश भाऊ आहेत. पहिली तेव्हाही लोकांनी इथं त्या जनसुनवाईत विरोध केला, सगळा मुद्दा झाला. पण जनसुनवाई नंतर काही फार पुढे हालचाल झाली नाही. 2017 मध्ये झेंडेपारची जनसुनवाई झाली. तर इथंही हे जे आता सामूहिक वन हक्काचे पट्टे मिळाले ते पट्टे देताना यांनी जो भाग राखीव केला होता 2003 मध्ये, खऱ्या अर्थाने 2003च्या आधीपासून ते निस्तार आणि चराईचं जंगल म्हणून होतं रेकॉर्डला. पण वन हक्क कायदा 2006 मध्ये आला. तर त्याच्या आधीच यांनी 2003 मध्ये काही पट्टे, म्हणजे झेंडेपार मधला 82 नंबर, सोहले मधला 121 नंबर आणि मग मसेलीचं 109 वगैरे असे जे पट्टे आहेत ते खनिजासाठी पहाड म्हणून राखीव त्यांनी करून ठेवलेले होते. आणि म्हणून सामूहिक हक्क मिळताना या गावांना ते पट्ट्याचा हक्क मिळाला नाही. पण बाकी खालचं सगळं जंगल आजही या गावांच्या सामूहिक हक्कामध्ये आहे. तर सुरजागडमध्ये त्यांनी मोठा प्रयोग केला आणि सुरजागडमध्ये जेव्हा ते सगळं प्रेशर आणून इथं जे सुरू झालं त्यातनं, आणि आत्ताचं सरकार ज्या पद्धतीने त्याला सपोर्ट करते आहे ते तर आता असं म्हणत आहे की गडचिरोली हे स्टील सिटी बनवायचं जमशेदपूर सारखं, असं स्वप्न आहे त्यांचं. आणि पोलीस आणि या सगळ्यांच्या दबावामुळे इथं सुद्धा ही प्रक्रिया आता झेंडेपार आणि सोहलेच्या याच्यात सुरू झाली. ऍक्च्युली दोन्ही जनसुनवाईमध्ये 2011ची आणि 2017 मध्ये लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांनी विरोध केला होता, थांबलंही होतं आतापर्यंत. पण आता 2023ची झेंडेपारच्या संबंधाने जी जनसुनवाई झाली त्याच्यामध्ये यावेळेस गावातल्या लोकांना त्यांनी येऊ दिलं नाही मोठ्या प्रमाणात. आणि तिथल्याच जे थोडं सपोर्ट करणारे आहे माइन्सला, अशा लोकांना वेगळ्या पद्धतीने नेऊन कॉन्ट्रॅक्टरनी सगळं हे करून त्या जनसुनवाईमध्ये त्यांनी सहभाग घेतला. तरी गावातल्या लोकांना इथं उमिता अनिता ती आहे, ती ऍक्च्युली त्या जनसुनवाईत गेली होती. तिने आपली बाजू मांडली आपल्या गावातर्फे. तर लोकांनी तिथेही विरोध केला आणि आजही विरोध तो आहे. पण आता खूप दबाव मात्र या सगळ्या गावांवर मोठ्या प्रमाणात, जे एकीकडे हा महत्वाचा कायदा होता की ज्याच्यामुळे संपत्तीचं सगळं जे दोहन आहे आणि ते काही कॉर्पोरेटच्या हातामध्ये चाललेलं आहे एका बाजूला. सगळ्या याच्यामध्ये आपण सगळं बघतोय, अदानी, अंबानी, बिर्ला, टाटा यांच्याकडे चाललं आहे. पण या कायद्यामुळे पहिल्यांदा लोकांच्या हातात संसाधन आलं. जंगलावरचं एवढं मोठं संसाधन लोकांच्या ग्रामसभेच्या हातात आलं. आणि एक छोटं गाव ज्याची ग्रामसभा याच्यामध्ये महत्वाची मानल्या गेलेली आहे, त्याला लिगल एंटिटी मिळाली आणि त्या ग्रामसभा आता आपल्या वन उपजावरचं ऑक्शन करायला लागले. त्यांचं उत्पन्न डबल वाढलं. जो तेंदूपत्ता आधी ज्या भावात मिळत होता त्याच्या 3 पट भाव आता ग्रामसभेला मिळायला लागले.
ग्रामसभा स्वतः ऑप्शन करायला लागली. त्यांचे पॅन कार्ड आहे, त्यांच्याकडे GST नंबर आहे कित्येक ग्रामसभांकडे, आणि सगळ्या पद्धतीने ही गावं समृद्ध व्हायला लागली. आणि बांबू ज्यांच्याकडे, ते बांबू स्वतः ऑप्शन करायला लागले. जे पेपर मिल त्यांच्याकडून मजुरीच्या रूपात करत होते, तोच बांबू आता ठेकेदाराला आणि पेपर मिलला ग्रामसभा विकायला लागली. त्याच्यामध्ये सुद्धा 5 पटीचा रेट मधला फरक आहे, तेवढं उत्पादन त्यांचं वाढलेलं. असं एका बाजूला सगळं जंगल आधारित त्यांचं उपजीविका, ज्याच्यातनं उत्पादनाची साधनं लोकांच्या हातात आली आणि त्यातनं उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं. अशा काळामध्ये माईन्स सारखं सगळं उद्ध्वस्त करणाऱ्या प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या. तर याच्यातले आता प्रत्यक्ष आता जे गावात चाललेली प्रक्रिया, ती थोडंसं महेश आणि मी ही थोडी पार्श्वभूमी सांगितली या सगळ्या याच्यामध्ये. आणि तो दबाव जो सुरजागडचा आहे, तशाच पद्धतीचा दबाव आता कोरचीमध्ये झेंडेपार आणि सोहले माइन्सच्या याच्यामध्ये सुरू झालं. सोहलेमध्ये आता ते प्रयत्न करत आहेत त्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे महेश तिथलं स्थानिक आता जो विरोध आणि एकूण आहे ते थोडं महेश मांडले. महेश. ओके, सगळ्यांना जिंदाबाद. तर माझ्या सोबतीला झेंडेपारचे अमिताजी जुळलेले आहेत, जे ऑलरेडी माझ्या सोबतीला आहेत खरं तर. आणि चम्मारोजी कल्लो, ज्याला आता मट्टा कल्लो आपण म्हणतो, ते पण सोबतीला आहेत. आणि त्यांच्या गावातून दुसरे एक साथी आले, श्रीराम कल्लो. हे लोक 2009 पासून सुरुवातीपासूनच आंदोलनासोबत जुळून आहेत आपल्या. आणि एक विचार असा झालाय की साधारणतः या सगळ्या प्रोसेस जे सुरू आहेत आणि याच्यामध्ये काय नुकसान होणार आहे आपला एकंदर, त्याच्यावर खूप गहराईने विचार करण्यात आला. आणि त्याच्यानंतरच आपण या पूर्ण आंदोलनामध्ये सहभागी आहोत. विशेषतः आम्ही आमच्या आरोग्यासाठी सोबत काम सुरू करत असताना शिक्षणाविषयी तर होताच, परंतु जेव्हा गावामध्ये असे प्रॉब्लेम आले, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला माहिती कळलं की बाबा 2009 मध्ये सोहले करिता मे अजंता मिनरल्स अँड कंपनी, जे लोहखान प्रकल्पासाठी 65 हेक्टर जमीन त्यांनी मागितली होती प्रकल्पाकरिता. आणि तेव्हा मग पहिली जनसुनवाईच्या वेळेस आम्हाला माहित झाला, तेव्हा सगळे लोकांसोबत जेव्हा ग्रामसभा घेण्यात आली आणि त्यांना पटवून सांगण्यात आलं की बाबा रे, या पद्धतीच्या मायनिंग होत आहे आपल्याकडे, तर तुमच्या काय. लोकांना एकदम सरळ पटलं होतं की बाबा आम्ही सुरुवातीपासूनच या पद्धतीच्या मायनिंगच्या विरोधात आहोत, कारण का आम्हाला नैसर्गिक पद्धतीने जगण्याची सवय आहे, आमची शेती आहे, मुलं बाळ आहेत, एवढा नैसर्गिक वातावरणामध्ये आम्ही जगत आहोत. आणि जर का कंपनी अशा पद्धतीने झाली तर आम्हाला जगायसाठी काहीच राहणार नाही. आणि मग एवढे सगळे शेत जमीन वगैरे किंवा घरदार सोडून आम्ही जाणार कुठं, हा एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर उभा झालेला होता. आणि त्याच आधार घेऊन मग ही लढाई तटस्थपणे सर्व गट ग्रामपंचायत, नांदडीमध्ये 5 गावं येतात त्यांच्यासोबत, आणि पूर्ण कोरची तहसील मध्ये हा सगळा वातावरण एक तयार झालेला होता. आणि पूर्ण कोरची तहसील, जसा डॉक्टर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 131 गावांपैकी साधारणतः 96 ग्रामसभांच्या माध्यमातून एक मोठा जन आंदोलन करण्यात आला होता. आणि सुरुवातीपासूनच पब्लिक हिअरिंग मध्ये लोकांचा मोठा विरोध होता की बाबा आम्हाला अशा पद्धतीची कंपनी नकोच पाहिजे. जर तुम्हाला आमचा विकास करायचा असेल तर आम्हाला जंगलाच्या आधारित आमचा विकास करा, ज्याच्यामध्ये मग नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोजेक्ट आहेत किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोसेसिंग करून अशा पद्धतीची युनिट बसवा, जेणेकरून आम्हाला नैसर्गिक च्या पद्धतीने आम्हाला जीवन जगता येईल, असा एक विचार मांडून पुढच्या प्रोसेस पूर्ण केले होते. तर 2009 मध्ये पहिली पब्लिक हिअरिंग झाली, तेव्हा सगळ्यांचा विरोध झाल्यामुळे असं वाटलं होतं की बाबा ठीक आहे, आता म्हणजे सध्या कंपनी थांबली असेल. पण नंतर लगेच 3 वर्षाच्या नंतर 2011 मध्ये पुन्हा सोहलेच्या नावाखाली त्यांनी पब्लिक हिअरिंग घेतली होती, ज्याच्यामध्ये 65 हेक्टर जंगल त्यांनी म्हणजे लोह प्रकल्पासाठी मागणी केलेली होती. 2011 मध्ये पूर्ण तालुक्याच्या लोकांनी विरोध केला होता. त्याच्यानंतर तहसील लेवलमध्ये मोठा जन आंदोलन झाला, किमान 5000 लोक पूर्ण तालुक्याचे एकत्रित येऊन याचा विरोध दर्शवला. हे सगळं सुरू असताना मग त्यांना वाटलं का दबाव आहे, म्हणून त्या लोकांनी थोडं शांतपणे घेतलेलं होतं असं आम्हाला वाटलं. म्हणजे आम्ही समजलं होतं की बाबा खूप विरोध झाला, जनसुनवाई तोडून काढली, त्यामुळे असं वाटलं का आता हे प्रकल्प रद्द होणार. पण शासन काही याच्या मागे कंपनीवाले किंवा शासनाने ही काही भूमिका आपली मागे घेतलेली नव्हती. त्यांनी विषय थांबवला होता सोहलेचा, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्या आतमधून प्रोसेस सुरू असेल त्यामुळे ती प्रक्रिया सुरू होती. आणि नंतरच त्याला लगत असणारा झेंडेपारला 46 हेक्टर करिता त्यांनी पुन्हा परवानगी टाकली होती, आणि त्याची पब्लिक हिअरिंग 2017 मध्ये झाली होती.
तेव्हा सुद्धा सगळ्या लोकांनी खूप मोठा जन आक्रोश पद्धतीने विरोध केला होता. महेश, तिथं तुझा खूप आवाज म्हणजे एवढा तुझा मध्ये मध्ये आवाज अडकून नाही राहिला येत. आवाज. तर नेटवर्क तो व्यवस्थित आहे खरं तर. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. तर हे सगळं सुरू असताना मग झेंडेपार बद्दल पण पुन्हा चर्चा झाली. मग 2017ला पूर्ण तहसीलचे लोक एकत्र येऊन पुन्हा त्याच्यावर विरोध दर्शवला होता. तेव्हा सुद्धा शासन मग शेवटी पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन ती पब्लिक हिअरिंग रद्द करा असं घोषवाक्य ज्याला लोकांच्या खूप जनआंदोलन बघून ती पण जनसुनवाई रद्द झाली असं आम्ही समजलं होतं. पण 2023 मध्ये पुन्हा जनसुनवाई झाली का बाबा पुन्हा हा जंगल आपल्याला सुरू करायचा आहे, मायनिंगला द्यायचा आहे, त्यामुळे लोकांचे मत समजून घेण्यासाठी म्हणून. पण यावेळेस शासनाने एक भूमिका केलेली होती की साधारणतः जे त्यांनी म्हटलं होतं की झेंडेपार पासून 10 किलोमीटर जेवढे काही गावं आहेत त्या 10 किलोमीटर बफर झोन मध्ये येणारे सगळ्या गावांना त्यांनी बुकलेट्स पाठवले होते कंपनीचे आणि ते वाचन करा आणि त्याच्यानंतर पर्यावरणीय जनसुनवाई होती ती. त्याच्यात कोणाला आक्षेप नोंदवायचा असेल किंवा काही विचार मांडायचे असतील तर ते त्यांनी मांडावा अशा पद्धतीची मुभा दिली होती. हे सगळा अभ्यास करून जेव्हा 10 ऑक्टोबर 2023ला झेंडेपारच्या मायनिंगच्या संदर्भाने पब्लिक हिअरिंग झाली, त्याच्या अगोदरच ऑलरेडी शासनाच्या वतीने जे बोलणारे लोक आहेत, उदाहरणार्थ आम्ही आहो किंवा माटा कल्लू आहेत, बाकीचे संस्थाचे डॉक्टर साहेब आहेत किंवा इतर सगळे लोक जे याच्यावर बोलतात, यांच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा प्रेशर होता आणि दबाव होता. त्यांना वारंवार पोलीस स्टेशनला बोलवणे आणि म्हणायचे का तुम्ही शासनाच्या विरोधामध्ये बोलत आहात, तुम्ही विकास कामाला आळा घालता, त्यामुळे तुमच्यावरती काही वेगवेगळे कलम लावू, तुम्हाला आतमध्ये टाकू वगैरे, या सगळ्या भूमिका हळूहळू येऊ लागल्या. आणि शेवटी असा झाला की 9 ऑक्टोबरला शेवटी शासनाने एक वेगळी भूमिका पाळली किंवा कंपनीवाल्यांना वाटलं की बाबा नाही आता हे लोक मानत नाही, त्यामुळे हो म्हणणारे लोक म्हणून त्यांनी पूर्ण छत्तीसगड राज्यापासूनचे लोकांना 1000 रुपये रोजी देऊन, मजुरी देऊन त्यांना 10 तारखेची पब्लिक हिअरिंग असताना त्या सगळ्यांना 9 तारखेला नेऊन गडचिरोलीला ठेवलं होतं. त्यांना मस्त जेवण वगैरे सगळं दिलं आणि तिथं फक्त हो म्हणण्यासाठी त्यांना नेलं होतं. म्हणजे शासन काही पण करू शकते हे आम्हाला या 2023च्या जनसुनामी लक्षात आला. आणि जे लोक विरोधात होते किंवा मांडणारे होते की बाबा नाही आम्हाला या सगळ्या गोष्टी नुकसान होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचे मायनिंग नको, असे जे बरे लोक म्हणणारे होते त्या लोकांना त्यांनी सुरुवातीला नजरबंदीमध्ये ठेवलेला होता. पूर्ण दिवस पब्लिक हिअरिंग मध्ये जाऊ दिला नाही आणि बरेचसे प्रेशर त्याच्यातून वाढले आणि त्याच्यानंतर पूर्ण सध्याचा माहोल जो चिरगडलेला होता ते लक्षात आला की लोकांना भीती पण निर्माण झाली की बाबा पोलीस प्रशासन आम्हाला कुठल्या तरी कायद्याखाली अडकवेल आणि आम्हाला आतमध्ये कोंडेल. तर या सगळ्या भूमिकेतून हळूहळू हे चालला होता. तरी लोक अजूनही तटस्थ आहेत. म्हणजे सांगायचं असं असेल की लोकांच्या जर खूप हे असेल, विरोध असेल आणि लोकांना वाटते की हे आमच्या जंगल आहे, आमच्यासाठी आहे, आमची नैसर्गिक संपत्ती आहे, गेले अनेक वर्षापासून आम्ही याच्यावर जिवंत आहोत, आमचे पेन का आहेत, वेगवेगळे दैवत आहेत, आमच्या देवींची पूजा करतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे लोकांचा विरोध आहे हा डायरेक्ट लक्षात आला. आणि जीवन मरणाचे प्रश्न डायरेक्ट जाणवतो याच्यामध्ये की बाबा आम्हाला इथं जे विस्थापन केलं तर आम्ही जाणार कुठं, हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोक एकत्र जमा होतात, एक गोष्ट लक्षात आली. आणि त्याच अनुषंगाने झेंडेपारला पण रावपाट गंगाराम घाट यात्रा पण सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे लोक एकत्र येतात, अधिकारांचं संमेलन होतो, चर्चा होतो आणि एकमेकांसोबत एक आचार विचार देवाणघेवाण करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. पण याच्यात 2-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जर का मागे आपण बोलत होतो युवराज वगैरे सोबत की बाबा या पद्धतीची मायनिंग झाली तर फरक काय पडणार आहे आणि त्यामुळे लोकांचे विरोध काय ह्या सगळ्या गोष्टीला, तर बरेचसे मुद्दे पुढे आलेले आहेत. उदाहरणार्थ एक आहे की नैसर्गिक संपत्ती पूर्ण नष्ट होणार आहे त्यातून. दुसरा, लोकांच्या रोजच्या जीवन मरण्याचा जो प्रश्न आहे की जलाऊ इंधन आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, जीवसृष्टी पूर्ण नष्ट होणार, त्याच्यामुळे तापमान खूप वाढेल, पाण्याचे स्रोत खूप हे होतील, पाणी पिण्याचे आणि बाकीचे सगळे हाल होणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते म्हणतात रोजगार देऊ, पण रोजगाराच्या संधी कुठेच उपलब्ध नाही त्यांच्या प्रोपोजल मध्ये, हा एक लक्षात आला. भाताची जमीन आहे इथं, एकदा जर का मायनिंग सुरू झाली तर भात होणारच नाही, म्हणजे जमिनी नापीक होतील पूर्ण, त्याच्यातून एक मोठा प्रश्न पडला आहे. आणि महिलांसोबत जेव्हा आपण या गोष्टी चर्चा करतो तेव्हा एक पुढे गोष्ट येते की महिलांवर आता जेवढा सेफली एरिया आहे कोरची तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे महिलांवर होणारे हिंसा अत्याचार वगैरे अजूनपर्यंत असे कुठलेही केसेस उघडकीस येत नाही. पण असा जर का बाहेरून लोक येऊ लागले, मायनिंग झाली, कित्येक लोकांचा रहवास वाढेल, तेव्हा महिलांवर आणि इतर लोकांवर होणारी हिंसा काही नाकारता येऊ शकत नाही, याची पूर्ण शक्यता आहे असं सगळ्यांचे एक बोलण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच आपण एक विचार करतोय की बाबा या पद्धतीची मायनिंग नकोच.
दुसरा, कंपनी जेवढ्या लोकांना रोजगार देईन म्हणते त्याच्यापेक्षा जास्त रोजगार तर सध्या जंगलांच्या आधारित फळं फुडं हिरडा बेहडा मोह तेंदू वगैरे या गोडा करून होतात. आणि महत्वाच्या गडचिरोलीमध्ये किंवा कोरची धानोरा तहसीलमध्ये आहे का तेंदूपत्ता संकलनामध्ये भरपूर मजुरी मिळतो आणि तेवढी जरी मजुरी काढली तरी बरंच होतो. अशा पद्धतीचे विचार मांडून सध्या पूर्ण लोक आपण या तटस्थ भूमिकेत आहोत. परंतु आता या 1 आठवड्यामध्ये सतीश भाऊ म्हणत होते त्या पद्धतीने की सोहले येथील कंपनी सुरू करण्यासाठी त्या लोकांनी कुठल्याही पद्धतीची ग्रामसभेची परवानगी न घेता किंवा ग्रामसभेची एनओसी नसताना त्यांनी डायरेक्टली दुसऱ्या गावाचे लेबर लावून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय म्हणू त्याला, त्यांची जे 65 हेक्टर जंगल आहे त्याच्यातलं हद्द सीमांकन करणं, सिमेंट पोल नेऊन गाडणं, त्याला डिमार्केशन करणं, हा सगळा काम त्यांनी गावाला न विचारता सुरू केलेला आहे. त्यामुळे ग्रामसभा 2 वेळा आता झाले. त्याच्यामध्ये त्या जे काही मेजंद्र मिल्ल सिंग कंपनीचा मालक आहे कुरखेडाचे अयूब खान पठाण, ते लोक आले होते, लोकांसोबत ग्रामसभा घेतली. त्यांना म्हटलं की लोकांचे एकच म्हणणं होतं की बाबा तुला जर का जंगल मिळालं आहे तर आम्हाला परवानगी दाखव फक्त. जर तुला पर्यावरणीय मंजुरी असेल तर त्याचे एक लिखित पत्र आम्हाला दाखव, त्याच्यानंतर काय करायचं आता विचार करू. त्यांनी 8 दिवस झाले, अजूनपर्यंत त्यांनी काही ग्रामसभेला त्या पद्धतीचे पत्र दाखवलेलं नाही आणि परतून तो काही गावात आलेला नाही. त्यामुळे परवा सगळे लोक जंगलामध्ये काय काय काम सुरू आहेत आणि आम्हाला न विचारता करतात म्हणून सगळे गावातले लोक शिवारफेली केली. आणि बरेचदा तिथं थोडसा हे पण झाला की एक आक्रोश राहते की लोकांना काय करायचं. लोक एकत्र जमले का एक चिडचिडपणा निर्माण होतो, एकमेकावरती रोष व्यक्त करून थोडंसं पिल्लर वगैरे कुठं कुठं लावलेले आहेत, काय काय केलं आहे सगळं पाहून त्याच्यावरती चर्चा झाली. आणि रोज बसणं उठणं, सारखे मिटिंगा घेणं सुरू आहे, लोकांसोबत चर्चा करणं सुरू आहे, या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण प्रत्यक्ष जनसुनवाईमध्ये आपले मत मांडायची संधी सध्या आता असणारा प्रशासकीय विभाग आपल्याला आपले मत मांडायची कुठल्याही पद्धतीची संधी देत नाही हे लक्षात आलं आहे. त्यामुळे सध्या आता काय होणार पुढे याच्यासाठी खूप विचार करत आहेत. आणि बाकीचे लोक पण माझ्या सोबतीला आहेत, झेंडेपारून आलेले, जे प्रत्यक्ष बोलतात की बाबा या पद्धतीच्या मायनिंग झाली तर आम्हाला काय फरक पडणार. तर आपण जे प्रत्यक्ष जनसुनवाईमध्ये अमिता होती तिच्याकडून पण ऐकून घेऊ की बाबा तिथं काय काय घडलं आहे. तर सर्वांना सेवा जोहार. मी अमिता मडावी आहे, झेंडेपारवरून. जिंदाबाद अमिता ताई, जिंदाबाद. 10 ऑक्टोबर 2023च्या जनसुनवाईमध्ये मला वाटलं होतं की आमच्या गावातील सर्वांना तिथे येऊ देतील आणि सर्वांना सर्वांचं मत मांडण्याचा अधिकार राहील असं वाटलं होतं. पण आमच्या सोबत जे सरपंच होते, आम्ही आमच्या गावातून 3 महिला तिथे गेलो होतो आणि ते सरपंच साहेब होते, त्यांना इशाऱ्याने बाहेर बोलवलं, हे आम्हाला आमच्याही लक्षात नाही आलं. मग आम्ही इकडे तिकडे पाहिलं तर तिथे आमच्या सोबतीला कोणीच नव्हते. मग आम्ही आमच्या ग्रामसभाध्यक्षाला फोन केला, आम्ही तर इथे 3 जण आहोत, आमच्या सोबतीला कोणीच नाही आहे, आम्ही बाहेर निघतो आणि बाहेरून आमच्या पद्धतीने आम्ही आमचे आंदोलन करू असं म्हटलं. मग आमच्या ग्रामसभाध्यक्षांनी म्हटलं की नाही, आता तुम्ही तिघीच जरी असल्या तरी तुम्ही तिथे काय घडत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्यावर तरी तुम्ही तिथे मुद्दे मांडू शकता असं म्हणून त्यांनी सांगितले. तरी आमच्या मनात भीती होती, कारण की तिथे सर्व त्या ठेकेदार लोकांचे घेतलेले व्यक्ती उपस्थित होते आणि ते सर्व तिथे त्यांनी आधी सांगितलं की 154 लोकांना सर्व जे आहे तिथे, तरी ते लोक म्हणत होते की ते झाल्या पाहिजे. आणि काही लोकांना आम्ही तिथे बाहेर जाऊन विचारलं, तिथले बाथरूम मध्ये वगैरे, त्यांना माहीतच नव्हतं आम्ही कशासाठी आलो, आम्हाला रोजी देणार आहेत बाई म्हणून आम्ही आलो असे ते बोलत होते. तर मग एक दिवस ते ठेकेदार तुम्हाला रोजी देत आहेत म्हणून तुम्ही आल्या, तुमचा अधिकार काय आहे, तुम्हाला काय हवं आहे हे विचार करून तुम्ही नाही आल्या वगैरे त्यांना बोललो. मग सर्व तिकडूनच होते, मग भीतीच वाटत होती. तरी आम्ही आम्हाला तिथे काय काम मांडावं असं आमच्यावर आमच्या गावच्या लोकांवर प्रेशर टाकले होते ना पोलीस प्रशासकीयांनी. पण आम्ही जर काही बोललो तर आमच्यावर ते प्रेशर टाकतील म्हणून आमच्या मनात भीती होती. तरी आमच्या साईडला जे पोलीस होती ती आम्ही व्हिडिओ करत असताना ती झेंडेपार
तुझ्यावर केस ठोकू का म्हणे तिथेच. म्हटलं झेंडेपार म्हटल्यावर तुम्हाला केसच ठोकता येते ना म्हटलं ना. मग मी व्हिडिओ वगैरे बंद केली आणि मग माझे मत मांडण्याच्या वेळेस मला सुचलंच नव्हतं. तरी आम्ही प्रदूषण विभागाकडे जे आक्षेप टाकलं होतं आणि त्या प्रदूषण विभागाला, त्या कलेक्टर साहेबांना विनंती केली की आम्ही जे आक्षेप टाकलेला आहे त्या आक्षेपाकडे जास्त विचार करावा अशी मी त्या जनसुनवाईमध्ये मी मांडणी केली होती. झाल्यावर काय नुकसान असं वाटतं आपली कंपनी जर झाली तर काय नुकसान असं वाटतं? जर हे कंपनी जर चालू झाली तर आम्हाला त्या जंगलातून जे उत्पन्न मिळत आहे जे कंपनी चालू करेल तेव्हा काहीच नाही मिळणार आहे. जास्तीत जास्त महिलांना जळाऊ लाकूड आहे आणि टोरी, हिरडे, बेहडे आणि चरोटा, ज्या धानाला रेट नाही तेवढं चरोट्याला रेट आहे आणि बेहडे वगैरे हे सर्व जे काही आहे आणि खायला टेमरून मिळत आहे आणि जे सात्या वगैरे आम्ही जे जंगलात जाऊन फिरून ते सात्या वगैरे खातो ते आम्हाला मिळणार नाही आहेत. आणि प्रदूषण आमच्याकडे जंगल असल्यामुळे आम्हाला कोणत्या आता असं इलेक्ट्रिक काही फॅन वगैरे याची जास्त आवश्यकता नाही आहे. आणि त्या जर कंपनी चालू केलं तर आम्हाला ते सर्व मिळणारा जो ऑक्सिजन वायू वगैरे आहे ते नष्ट होणार आहे. आणि त्या मी सूर्यगडचे कधी याच्यामध्ये पाहते ना मोबाईल मध्ये वगैरे, ते पाहून तसं परिस्थिती आमच्याकडे नकोच आहे. आणि महिलांवर जर होणारा जो अत्याचार आहे तो तसला अत्याचार आमच्याकडे आता सध्या जसं चांगले आमच्याकडे कोणाचं प्रेशर नाही तसंच सामोरे आमचं जीवन पाहिजे. सर्वांना जय सेवा. माझं नाव ग्रामसभा झेंडेपार, माझं नाव आहे समारू कल्लू. या मायनिंगच्या संदर्भात 2009, 11, 17 पासून हा लढाई चालते, पण सरकारनं काही मानत नाही. 2017 पासून लढाई चालते. याच्या विषयी किती आम्ही कागदपत्र पाठवतो, ठराव वगैरे, काही शासन मान्य ठेवत नाही, आपल्या मनमानीच करते. आपण जे आमच्या 82 नंबर सुरू केला, आपण सोहळेचा 65 हेक्टर आहे, सोहळे पासून सुरू करतील. आमच्या 82 नंबर पुन्हा भैरीटोला छोटासा आहे, जास्तच खदान म्हणजे आगरीन मशिदी. या संपूर्ण मदतला पट्टा जरी सुरू केला खदान तर आम्हाला एवढा नुकसान होणार आहे. प्रदूषण, जो जंगल आहे, जंगलाला काय लिहिलेलं आहे, सर्वे केला तर 157 झाड, तेवढ्या जंगलामध्ये काय 157 झाड आहे? एवढ्या म्हणजे शासनचे लोक किंवा कंपनीचे लोक सर्वे केले आपले मनमानी. आपले म्हणजे सीमापासून आम्हाला निस्तार आहे, त्या 82 मध्ये निस्तार आम्हाला 3 गावांचा आहे, बिष्टे खुर्दा, माना, सोहलेना, झेंडेपार, 3 गावांच्या त्या ठिकाणी निस्तार आहे आम्हाला. त्या जंगलात जरी बसला आहे एवढा प्रदूषण, पर्यावरण ना, झाडांचं नुकसान ना, त्या ठिकाणी आमचा देव आहे. देव कुठे जाईल? देवाला काय म्हणते, मोठा मंदिर बांधून देऊन, पण त्या देव आमच्या मंदिर राहणार नाही. आम्ही झाडाच्या खाली गोटेमध्ये गोटेला पूजा करतो. त्या देव फक्त आमच्या देव मंदिरात कोणता राहते? गावाच्या जरी एक शीतला माता म्हणते छत्तीसगडीना, गोंडीना म्हणते देशमाता, त्या देवाला मंदिर लागते ना. जेवढे जरी जंगलामध्ये देव असते त्याला देवाचा स्थान फक्त झाडा किंवा गोटे आम्ही त्याचा पूजा करतो ना. हे मंदिर बांधून म्हणते, मंदिर कशाला बांधेल? पुन्हा काय आहे तिथं? आमच्या जानवर आहे, पशु पक्षी, या जैविक चीज आहे, यांच्या नुकसान आम्हाला वातावरण, हवामान, तापमान
मोठा म्हणजे परिणाम होणार आहे. पुन्हा खदान सुरू झाल्यानंतर ते लाल पाणी येतील, प्रदूषण होईल, कोणाला काय बिमारी होते. आता सूर्याकडला म्हणते की कॅन्सर सुरू होते. जो बाया जरी गरोदर असल्यानं त्याच्यावर जो डॉक्टर जो मुलाजमा करते तो त्याच्या तो खदाराची जो बिमारी सांगते त्या पद्धती इथं होणार आहे. 10 किलो त्यांचा बप्पर जून आहे, 10 किलो बप्पर जून आहे, तिथपर्यंत हा नुकसान होणार आहे. पुन्हा काय आहे तिथं आमच्या सर्व म्हणजे आयुर्वेदिक आहे, पशुपक्षी, पुन्हा झाड जळुका, तेंदू पत्ता जास्त उत्पन्न होते. आमच्या हिरडा बेळा हे चालला जाईल, धानापेक्षा यांच्या जास्त किंमत येते. पुन्हा काय आहे तिथला म्हणजे जानवरच नाही म्हणते. आपण जो मनमानी सर्वे केला जानवर नाही म्हणते, हा कोणता पद्धतीचा हा सरकार? सरकारला घेऊनच हा कंपनी चालते. यावेळेस 24 मध्ये 24 हो ना, 24 मध्ये 10 तारखेला 23 ला 10 तारखेला जनसुनवाई होता. आम्हाला कमीत कम पोलीस स्टेशनला 1 महिन्यापासून आमच्या मागे लागला. घरी तो आला 3 वेळ आला. कसा? खदानाचा विरोध नाही. आम्हाला जरी सरकारकडून जो कायदा भेटलेला आहे 1996 पेशा 2005 ची वन्नाका कायदा, ते आमच्या ग्रामसभा चालते. तुम्ही सांगा वैयक्तिक म्हणे, तो वैयक्तिक आम्ही काय सांगणार, ग्रामसभा सांगेल. 3 वेळ बोलाल्यानंतर आम्ही म्हणून की गावामध्ये या, नाही आम्हाला पोलीस स्टेशन लागते म्हणे. ते म्हणून शेती काम आम्ही करू, पण तुम्ही मीटिंग घ्या गावामध्ये. आल्याच नाही, नोटीस पाठवलं, तुम्ही 12 माणूस या. आम्ही विचार केला 12 माणूस कशाला जायचा, लेटर पेडना लिहून पाठवून गेलो सरपंचाच्या हाती. मग बोलावला बंद केला, बोलावणं बंद केला. मग 9 तारखेला आम्हाला काय केलं, हेड ऑफिसला बोलावलं, एसडीपी ऑफिस मध्ये. मी गेलोच नाही. 9 तारखेला आम्ही 3 वाजता मोटरसायकलला गडचिरोली निघलो ना, 7 वाजता गाडी गावातून सोडलो. तो 12 वाजता पोहोचला रात्र. मग रातभर राहिलो. सकाळी आपण जनसुनवाईकडे तयारी केली. गेट मध्ये मी गेलो, झेंडे पर म्हणलं नंतर बाजू मला कमीत कम 1 घंटे थांबवला. एवढा पसीना सुटला मला. बाजूला पुन्हा गेलो, मला जाऊ दे. झेंडे पार नाही, थांबा. मी म्हणलो त्या ठिकाणी की मी पडून जाईन फालतू, पसीना एवढा फुटला आहे. एक बिशन कुमरे सोहलेचा आपला एक गमछा दिला, मग मला जाऊ दिला. जसा मी गेट पास केलो तसाच आमचा पडतडे साहेब आला ना, सामने नेला. 2 सिव्हिल पोलीस बोलावला, एक खुर्ची आणला ना, पाणीच्या बाटल. सर्व असे आम्ही जेवढे जरी कोरची तालुक्यामध्ये आहे आम्ही कार्यकर्ते कनुजच्या विरुद्ध, त्या लोकांनी सर्वात तेज गती केला. त्या रोजी सर्व म्हणजे जमी आठवत पडी आम्ही तिथंच बसलो ना. आम्ही बसलो पाहिलो, आमच्या कोरची तालुक्याचे लोक केंद्रमध्ये होते ना, गोंदिया छत्तीसगडचे लोक अंदर होते. ते लोक का म्हणे चालू करा, आम्ही मुठमुठ पाहत होतो, आमच्या तोंड बांधून ठेवले होते. आपले कोरची गावाकडले लोक विचारतो मी, नाही जे म्हणे आम्हाला 1000 रुपये देऊन आणले, काही कार्यक्रम आहे सरकाराच्या, या पद्धती बोलला. ते मी गेलो. आमचे कोर्सचे लोक काहीच नाही बनले, फक्त बाहेरचेच लोक चालू करा म्हणून गेले. सर्व लोकांचे आधार कार्ड वगैरे जमा केले ना, त्याला अंदर बसवले. आम्ही पाहतो मुठमुठ. आमचे कोर्सची आजूबाजूचे लोक गेले होते, ती पाहते एक सवाल नाही बोलला. फक्त छत्तीसगड गोंदियाचे लोक चालू करा म्हणून गेले ना. मग मीटिंग संपला तिथला. पण या पद्धतीनं जरी आमच्या जंगल सुरू झाल्यानंतर सोले पासून तो आगरी मसेली हे पट्टा सुरू होतील तर आमचं गाव कसं राहणार? एवढ्या पर्यावरण, एवढा नुकसान, एवढा प्रदूषण. त्या 82 नंबर मध्ये तो ब्लास्टिंग दिलेला आहे. 2017च्या माहितीमध्ये ब्लास्टिंग दिलेला आहे. आता छोटा ब्लास्टिंग हो का मोठा हो, ब्लास्टिंग होईल.
माझ्या गावातून किती आहे? 1.5 किलोमीटर आहे खदान. आरामसे माझ्या गावानं सोहलेनं भिंगपूर हे उडणार आहे ना. पत्ता सीजन मध्ये चांगला पत्ता राबते, चांगला रोजी राबते. हे खदान म्हणजे किती लोकांना रोजी देणार ना, कोणाला ठेवणार? आपण तर ऐकलो त्या रोजी जनसुनीला खदानवाला म्हणे की 149 माणसं मी ठेवतो म्हणे. हा, तो 6 खदानमध्ये किती 750 माणूस ठेवणार आहे. नाही, एवढे लोक काय करणार आहे? आपण पत्ताशे सर्व लोक पत्ता तोडते, चार वेचते, हिरडा झिरोटी सर्वातून 10% जास्त किंमत आहे. आमच्या रोजी सर्व जाणार आहे ना. तुम्हाला फायदा, तुम्हाला रोजी म्हणते. सर, माझे नाव श्रीराम मंगुराम कल्लो, ग्रामसभा झेंडेपार. या 2017 पासून या संग्रामात मी समाविष्ट आहो सर. आणि हा जर कंपनी चालू झाली आपल्या झेंडेपार या जंगलामध्ये, खनिकाम कर्म जर चालू झाला तर आपल्यावर अनेक प्रकारचे असे नुकसान होतील सर. जसे वन संपदावर आपला जीवन निर्भर आहे, ते आपली जे काही उत्पन्न मिळतो तो मिळणार नाही. हिरडा बेहडा म्हणा किंवा इमारतीचे लाकूड, अशा प्रकारचे आपल्याला संसाधने मिळणार नाही. आणि स्वच्छ वातावरण सुद्धा मिळणार नाही. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यावर राहून स्वतंत्रपणे जीवन जगतो तो सुद्धा मिळणार नाही. शिक्षणाचे साधन आपले दुरावले जातील, शिक्षण होऊ शकणार नाही आपल्या मुलाबाळांच्या, समोरील येणाऱ्या पिढीचा. त्याचप्रमाणे आज जसे त्याच्यातून दूषित वातावरण निर्माण होईल आणि बिमारीचे प्रमाण वाढतील, तसे कॅन्सर सारखे महाबिमारी वाढेल, त्याचा उपचार सुद्धा होऊ शकणार नाही. ते आपल्या क्षेत्राला चांगल्या पद्धतीचे दवाखाने नाहीत. कंपनीवाल्यांनी म्हणतात की चांगली दवाखाना उभारू. जे दवाखाना आहे तेच अगोदर सुधारा आणि त्याच्यातून आम्हाला चांगल्या पद्धतीचे औषधी उपचार करा. तेच होऊ शकत नाही तर पुढे का ते देऊ शकतील सर? पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, पाण्याची पातळी खाली जाईल, त्याच्यावर दूषित पाणी येईल, त्यावरून होणारे आपल्या शरीरातून स्लो पॉयझन होतील सर. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे रोग निर्माण होतील आणि आपला जीवन खुंटला जाईल. शिक्षण सुद्धा आपल्या मुलाबाळांच्या समोर होऊ शकणार नाही आणि हा मनुष्याच्या वातावरणासाठी हानिकारक आणि धोकादायकच राहील सर. आज कंपनी म्हणतो की जंगलामध्ये झाडे नाही आहे. एवढा मोठा जंगल आहे, आम्ही आता प्रत्यक्षपणे जातो नेहमी सकाळ संध्याकाळ, त्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो, आम्हाला ते प्रत्यक्षपणे दिसतं आणि त्यांना दिसत नाही सर. झाडे नाहीत म्हणतात. दुसरी गोष्ट, वन्य प्राणी नाही म्हणतात. तिथे वाघ सारखे प्राणी राहतात, अनेक रानटी गाय राहतात, अनेक प्रकारचे प्राणी राहतात, त्यांना ते प्राणी सुद्धा दिसत नाहीत. म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा नष्टच करणे आहे यांच्या. आणि आपल्याकडली संपत्ती लुटून देणे हे हिटलरशाही या शासनाचे आणि कंपनी मालकांचे चालत आहे सर. तर एवढेच माझे बोलून मी संपवितो सर. जय सेवा, जय जोहार. याच्यात फक्त 2 गोष्टी जोडते मी, त्याच्यानंतर थांबते. एक महत्वाचा पैलू होता की भरपूर वेळा आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आहोत आणि त्याच्यानंतर आपण RTI वापरण्याचा पण प्रयत्न केला होता की बाबा सध्या काय स्टेटस सुरू आहेत कंपनीचे वगैरे. तर 10 ऑक्टोबरच्या अगोदरच आपण चमारू कल्लो आणि माझ्या स्वतःच्या नावाने सोहले आणि झेंडेपारची माहिती मागितली होती की बाबा सध्या कंपनीचे काय स्टेटस आहे वगैरे म्हणून. तर तेव्हा लक्षात आलं होतं की साधारणतः जुलै महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला जी माहिती दिली होती त्याच्यामध्ये सोहले अजंता मिनरल्सचे कुठलाही कंपनीचा प्रस्ताव मंजूर नाही किंवा असा प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यात आला नाही असं सांगतात. आणि लगेच जेव्हा अपील करतो तेव्हा लगेच आपल्याला खनिकर्म विभागाचे अधिकारी सांगतात की बाबा ऑलरेडी तुमच्या जंगलाची कंपनी मंजूर झाली आहे व तिला लीज पण वाढवण्यात आली आहे, पुढे काम सुरू करणार आहे. तर या पद्धतीने शासन आपल्यासोबत जर वावरत असेल किंवा त्यांची ही भूमिका असेल तर पुढे म्हणजे जनसमुदाय किंवा लोक काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे सध्या. ही बेसिक मांडणी होती. त्याच्यानंतर काही प्रश्न आले तर त्या अनुषंगाने आपण डिटेल पुन्हा बोलू शकतो असं मला वाटत आहे. जिंदाबाद. खरं तर 2011 पासून जनानंद राष्ट्रीय समन्वय प्रत्यक्ष या सगळ्या संघर्षामध्ये सोबत आहे. इतक्या वर्ष थोपवलेले अनेक प्रकल्प आहेत आणि आज ज्या पद्धतीने ते अंगावर येत आहेत त्याची ताजी बात खरं तर आपल्या ह्या सर्व साथींना मांडलेली आहे.
मला वाटतं आता काही प्रश्न इब्राहिम भाईचा हात वर आहे. इब्राहिम भाई, आपण याच्यावर काही म्हणजे अनेकांना अनेक प्रश्न पडले, कारण आजच्या हे वेबिनार मध्ये अनेक प्रकल्पांचे लोक वेगवेगळे आरे पासून ते पालघर आणि या सगळ्या अनेक वेगवेगळ्या भागातले या पर्यावरणीय संघर्षातले लढ्यातले रचनात्मक काम करणारे लोक आहेत. तर आजच्या ह्या ताजी बात मांडली आपल्या साथींनी, त्याच्यावर काही प्रश्न असतील तर इब्राहिम भाई. नाही, त्यांनी मुद्दे छान बऱ्याच गोष्टी कळल्या त्यामध्ये, कशा प्रकारे या सरकारी यंत्रणा त्रास देते हे पण कळलं. पण एकूण किती 3 गावामध्ये लोकसंख्या किती असेल जी बाधित होतीये ते मला कळलं नाही एकतर. म्हणजे संख्या किती आहे लोकांची राहणारी तिथं त्या सगळ्या. इब्राहिम, याच्यामध्ये खरं जो पूर्ण पट्टा आहे तो एक साधारण 700 हेक्टरचं हे आहे. त्यांनी काय केलं आहे की छोटे छोटे पट्टे त्यांनी दिलेले आहेत. जसं आता सोहलेमध्ये तुमचं 121 नंबर आहे, तर त्याला 65 हेक्टर आहे. झेंडेपारचं 46 हेक्टर आहे. त्याच्यात त्यांनी छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टरला दिलं, म्हणजे एंट्री करताना थोडं थोडं आम्ही करतो बा, एकदम डिस्टर्ब नाही करणार, अशा पद्धतीने त्यांनी केलं आहे. पण एकूण त्याच्या एकदा काय आहे की ते लोकसंख्या त्याच्या भोवताल एक 15-20 गावं लागूनच आहे. कारण त्याचा जो पट्टा नंबर आहे त्याला लागूनच मग सामूहिक वन हक्काचे पट्टे आहे आणि गावाची शेती वगैरे सगळं लागून आहे. त्याच्यामुळे ते सगळं त्याच्यावर परिणाम होणार. ते जे सांगत होते की सुरजागडमध्ये आम्ही पाहतोय की तिथलं पाणी लाल झालेलं आहे, धानाच्या शेतीवर सगळं लाल हे होत आहे, जंगलावरचं उत्पन्नावर फरक व्हायला लागला, कारण सगळी ती लाल माती आणि ते सगळं होतं, पाणी लाल होऊन जातं, पिण्याचं पाणी फार चांगलं नाही राहत. तर त्याचा परिणाम तिथून 10-20 किलोमीटर पर्यंत तो सगळा परिणाम जातो. त्याच्यामुळे ही गावं जरी यांची लोकसंख्या खूप नसली तरी याच्यामध्ये मसेलीपर्यंत जवळपास 10,000 लोकसंख्या, त्याच्या आजूबाजूचे गावं पकडले तर तितकी मोठी लोकसंख्या त्याला हे होते. पण त्यांनी म्हणून छोटे छोटे पट्टे त्यांनी केलेले आहेत. एका वेळेस ते सुरू सुरजागडला ते मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. तर इथं त्यांनी एका गावात, आता त्यांना अडचण अशी आहे की सोहले गावातून त्यांना त्यांच्या जो पट्टा दिलेला आहे खाणीसाठी, तिथं जायला रस्ता सुद्धा नाही, कारण तो लोकांच्या सामूहिक हक्कामधून जातो. आणि लोकांनी जर तिथून जागा नाही दिली की तुम्हाला आम्ही तिथून जाऊ नाही देत किंवा अडवलं तर ते अडवू शकतात, कारण आधी त्यांच्या शेत्या आहेत, मग सामूहिक वनहक्काचं जंगल आहे आणि नंतरचा तो पट्टा आहे. असं त्यांनी विचित्र हे केलं. दुसरं, याच्यामध्ये जैवविविधतेचा कुठलाही अभ्यास झालेला नाही. तर जनसुनवाईमध्ये तिथली जैवविविधता, तसं ते म्हणाले की तिथं 153 झाडे, खरं म्हणजे तिथं मोठं जंगल वाढलेलं आहे आणि ते आधी त्यांच्या जुन्या निस्तार हक्काप्रमाणे ते चराई आणि त्याचं जंगल असलेलं ते पूर्ण क्षेत्र आहे. जे तिथं गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की झाडच झाड आहे संपूर्ण, पण त्यांच्या दृष्टीने ते नुसतं खडक आहे असं ते दाखवतात, तिथं काहीच नाहीये. तर त्याच्यातली जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथं सोहले झेंडेपारमध्ये जैवविविधता समिती पण बनलेली आहे. त्यांना तो एक ऑब्जेक्शनसाठीचा मुद्दा आहे, त्याच्यावर आम्ही ते कायदेशीररित्या थोडा हे घेतोय की कुठल्या मुद्द्यावर कोर्टात, कारण कोर्टात जायच्या अगोदर तुम्हाला कायदेशीर सगळी बाजू हे करायला पाहिजे. तर तोही मुद्दा आपण लोक चर्चा करतोय वेगवेगळ्या लोकांशी. हा सर, ते युवराजने म्हटल्याप्रमाणे फक्त सांगायचं असं राहिलं होतं की शेवटी जाहीर करणार होतो आपण, की बोलताना आला होता की बाबा झेंडेपार मध्ये रावपाट गंगाराम घाट यात्रा आपण खनिमट्टा म्हणून दरवर्षी साजरी करतो. तर ही यात्रा यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 आणि 21 ला आहे. ऍक्च्युली ते जिथं मायनिंग होणार आहे त्याच क्षेत्रामध्ये आपली ही यात्रा असतो, की एक बरेच 150 वर्षापासून आपण तिथं आपला खनिमट्टा म्हणून देव आहे त्याची यात्रा करतो आपण. तर यावर्षी फेब्रुवारीला 20 आणि 21 ला ही यात्रा आयोजित केलेली आहे. आपण सगळ्यांना आमंत्रित आहात आपण, की ज्यांना हे प्रत्यक्ष बघायचे आहे त्यांनी 21 तारखेला सहभागी व्हावे. 20-21 सुहास ताई. हा, सगळ्यांना जिंदाबाद. खूप छान मांडणी केली आणि मी जवळपास 2011 पासून अनेकदा तिकडे गेली आहे, यात्रेत सहभागी झाली आहे. तर मी हात वर याच्यासाठी केला होता की जैवविविधता भाग मांडणीत फारसा आला नव्हता, जो सतीश भाऊंनी जोडला. तर मी असं सुचवते की जे वेगळ्या लढ्यांचे लोक आहेत त्यांनी या यात्रेच्या निमित्ताने यावं आणि जैवविविधता रजिस्ट्रीचं ट्रेनिंग सारखं तिथे ऑर्गनाईज करावं,
कसं गावातल्या लोकांनी जैवविविधतेच्या याचं काम केलं, हे एक. दुसरं की पूर्ण महाराष्ट्रात जितकं जंगल असायला हवं ते खूपच कमी आहे, आणि जे काही आहे ते गडचिरोलीतच आता नर्मदेचंही नष्ट झालंय. तर त्यामुळे वकील लोकांशी बोलताना आपण की किती हेक्टर जंगल अफेक्ट होणार हे जैवविविधता ऍक्टच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मुद्दा ठरेल. आणि दुसरं की जसं घुग्गुस चंद्रपूरच्या भागात झालंय की पूर्ण भागातलंच प्रदूषण खराब झालं, त्यामुळे फक्त जिथली जमीन जाते तिथलीच लोकसंख्या अफेक्टेड न धरता पूर्ण गडचिरोलीचा जो जंगलाचा पट्टा आहे त्या सगळ्या लोकांना अफेक्टेड म्हणून धरावं, अशा 2 गोष्टी वकिलांशी बोलताना घ्याव्या असं मला वाटतं. आणि त्या संदर्भात जी काही मदत लागेल ती आता मी जास्ती नागपुरात आहे तर मी करीन. धन्यवाद. मला थोडीशी माहिती विचारायची आहे की एक म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे कुठले आहेत, म्हणजे कोण लोक आहेत, म्हणजे तिथले आसपासचे आहेत का बाहेरून आहेत, म्हणजे त्यांचं नेमकं कशा प्रकारचे हितसंबंध आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरं ही जी जनसुनवाईच्या वेळी जे बाहेरून लोक आणले जातात तर त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांची जागरूकता कशी होईल आणि ते येणार नाहीत, म्हणजे त्यांना हे लोक जाऊन जे पैसे देण्याचा आमिष दाखवून आणतात तर ते त्याला विरोध करतील, अशा प्रकारे काही हे झालं आहे का? पहिला प्रश्न अनिल सावंतांनी विचारलेला की हे छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे सुरजागडमध्ये त्यांनी मोठी कंपनी पहिल्यांदा दिलं, लॉइड्स आणि अशा कंपनींना ते दिले. इथं मात्र त्यांनी, आणि हे आता जसं महेश भाऊनी सांगितलं की सोहलेचा जो ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर तो आमच्या कुरखेडा वर्षाचा आहे, छोटा कॉन्ट्रॅक्टर. आणि त्याच्यातही त्यांनी काय केले की जसं आता झेंडेपारला 5 कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणाला 12 हेक्टर, कोणाला 8 हेक्टर, कोणाला 20 हेक्टर, असे त्यांनी तुकडे पाडलेले. आणि त्याच्यामुळे हे साधारण नागपूर, चंद्रपूर अशा भागातले सगळे ठेकेदार आहेत, यांचे प्रॅक्टिकल संबंध आहे. म्हणजे आता ह्या जनसुनवाईच्या वेळेस, झेंडेपारच्या जनसुनवाईच्या वेळेस आमच्यावर खूप प्रेशर वेगवेगळ्या लोकांकडनं आलं. आणि त्यांना देवेंद्र फडणवीसच्या जवळ असलेले कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याशी लिंक आहेत वेगवेगळे, त्यांचे फोन येत होते, काय म्हणायचे तुम्ही ग्रामसभांना समजवा, हे करा, तुम्ही सांगा. तर हे सगळे लोकल कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे खूप मोठी कंपनी वगैरे आत्ताच्या घडीला नाहीये, कारण त्यांनी पत्ते छोटे छोटे त्याच्यात हे केले. आणि दुसरं तुम्ही म्हणाले की ते बाहेरून आणणं हे काही आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, कारण हे वेगवेगळ्या ठिकाणून लोकांना सांगतही नाही की हे जनसुनवाईसाठी चाललेलं आहे. म्हणजे इथून विरोध होता, इथल्या सगळ्या ग्रामसभांनी आधीच निवेदन देऊन दिलं होतं, नेऊन पर्यावरण विभागाला चंद्रपूरला 30-32 ग्रामसभांनी आधीच लेखी निवेदन नेऊन दिलं होतं, कारण त्यांना माहित होतं की हे अशा पद्धतीचं प्रेशर येईल आणि कदाचित जाऊ देणार नाही. पण मग यावेळेस कॉन्ट्रॅक्टरनी पूर्ण ताकद लावली, कारण त्याच्या मागे पॉलिटिकल सपोर्ट पण होता आणि पोलीसचं प्रेशर होतं, कारण गृहमंत्री त्याच्यात सपोर्टिंग याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे पोलीस सारखे सगळ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणत होते, तर तुम्ही याच्यावर बोलू नका, हे करायचं. आणि मग त्यांनी आदल्या दिवशी अशा लोकांना तुम्हाला दुसऱ्या कामासाठी आपण जातोय, मीटिंगसाठी जातोय, असं करून पैसे देऊन ते घेऊन गेले होते. आणि ते वेल प्लॅन्ड होतं. यावेळेस ते लक्षात आलं होते की त्यांनी हे केलं होतं. आधीच्या 2 जनसुनवाईमध्ये असं कधी नव्हतं झालं, सगळ्यांना दिलं होतं, सगळ्यांना बोलतं हे केलं होतं. यावेळेस त्यांनी ते पूर्ण. आणि शेवटी काय असतं की जनसुनवाई तुम्ही किती मुद्दे मांडले, आता त्या जनसुनवाईचा रिपोर्ट आम्ही वाचतोय, त्याच्यात विरोधी मुद्दे सुद्धा आहे, म्हणजे होऊ नये म्हणून. पण ते सगळं झाल्यानंतर निर्णय ते शेवटी त्यांच्या बाजूने घेतात, कारण ते सगळं पॉलिटिकल इश्यू आहे तो. त्याच्यामुळे तसं जनसुनवाईला अर्थ राहत नाही काही फारसा, तुम्ही किती हे केलं, ते शेवटी त्यांचं प्रेशर असेल तर ते सगळं त्यांच्या बाजूनी त्याचा निकाल देतात. सर्वांना नमस्कार. मी कुसुमताई अलाम बोलते आहे. जय सेवा. आणि आपण ही ऑनलाईन मीटिंग ठेवली याबद्दल तर मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते.
जनसुनवाई 10 तारखेला जी झालेली होती, त्या जनसुनवाईमध्ये मी पण त्या ठिकाणी गेलेले होते कलेक्टर ऑफिसला. पण मला त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि या लोकांनी जी परिस्थिती सांगितली ती मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे आणि अनुभवलेली पण आहे. मी म्हटलं की मी साहित्यिक आहे आणि समाज कार्यकर्ती आहे. मी राजकीय दृष्टीने इथे आलेली नाही. तर काय इथे शासनाच्या आणि लोकांच्या मध्ये इथे काय चालतंय कंपनीच्या मध्ये, तर मला फक्त ऐकायचं आहे तिराईत म्हणून, आणि मग त्याच्यावरती मी माझं मत काय आहे ते मी मांडेन. पण मला म्हटलं की मॅडम आम्ही तुम्हाला ओळखतो, पण आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, वरिष्ठांना बोलावतो. कालांतराने वरिष्ठांनी नंतर त्यांनीही नाही जाऊ दिलं. तर तो भाग आहे असा. पण दुसरं असं की मी सुरजागडला 2016 पासून जात आहे. तर सुरजागडची परिस्थिती मी तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आता शेवटच्या वेळेला जानेवारीच्या 6 तारखेला मी माझा प्रश्न पण त्या ठिकाणी सुरजागडच्या त्या परिसरांमध्ये महिलांवरती अनेक प्रकारचे शोषण आणि घडलेले आहेत. पण आमच्या महिला त्या बोलू शकत नाही आणि त्या ज्यांच्यावरती अशा घटना झालेल्या आहेत त्याच्यावर पीडित आहे महिला पण बोलत नाही. तर म्हणजे लढणे किंवा हा संघर्ष हा इथून होत आहे. तर मला असं वाटतं की सोहेल मध्ये पण असा काही फरक घडतो आहे का महिलांच्या बाबतीमध्ये, कारण की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, जंगल नष्ट होत आहे, बाकी सगळ्या गोष्टी खूप नष्टच होणाऱ्या आहेत. परत त्याचं जे उल्लंघन जे इथे सुरजागडला झालं, कारण की 250 दिवस त्यांचं जे आंदोलन सुरू होतं आणि शांततेत होतं. मी आंदोलनाच्या वेळेस पण मी जाऊन आले, ठिय्या आंदोलनाला पण मी पाठिंबा दिला, मी जाऊन आली तिथे. आणि आता 250 जे आंदोलन त्यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर त्या महिलांना 3 महिलांना अरेस्ट केलं. तर त्यांना मी भेटलेली असताना त्यांनी सांगितलं की आमचा पदर असतो, आमचा साडी लावलेला पिन निघून गेला आणि अर्धी साडी म्हणजे आता ती इतकी सुंदर बोलली, बोलक्या तिथे वाटल्या. तर अशा महिलांना जर असं अर्धनग्न करत असतील किंवा आणखी लाथांनी मारत असतील, तर मला वाटतं गडचिरोली मधचा मणिपूर व्हायला फार वेळ लागणार नाही. तर या अनुषंगाने मला अशी विनंती आहे, म्हणजे मेधाताई असतील आणि सगळे सतीश दादा तर आहेत, गोगुलवार भाऊ, पण अनेक लोक वरिष्ठ लेवलचे जर गडचिरोलीला आले आणि किमान थोडस साईडनी उभे राहिले तर हिंमत येईल. आणि मुळात म्हणजे संघर्षशील सगळे लोक हिंमतवान आहेत, त्यांची हिंमत कुठेही कमी नाही. पण सरकारचं दमनच इतकं आहे की जेव्हा मध्ये डिसेंबरच्या मधल्या काळात मी जाऊन आली आणि त्याच्यावरती लिहिलं मी की रानातले हुंदके कुणाला ऐकू येतील का. तर त्यानंतर कलेक्टर साहेबांचा आमच्या जिल्हा प्रतिनिधींना फोन गेला की तिचं कशाला छापलाय. तर तेव्हा त्याच्यानंतर मग मी आणखी 2-3 आर्टिकल लिहिले, माझे ते पेपरला आले नाही. की बातम्या असल्या तर त्या लगेच येतात, पण ते बाकी आर्टिकल येत नाही. तर ही स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. तर हे काय करावं, तर हा आम्हाला मोठा प्रश्न आहे. संघर्षाच्या बाजूनी लोकांनी यावं, मोठे लोक आहेत एक द्यावी आणि आम्हाला हिंमत पण द्यावी. म्हणजे धन्यवाद. आता याच्यावर अविनाश पोईनकर जो इथला भामरागडमध्ये काम करतो कार्यकर्ता, त्यांनी साधनेमध्ये 3 लेख लिहिलेले आहे सुरजागडच्या संबंधी आणि सविस्तर सगळी माहिती सुरजागडच्या याच्यावर. आणि साधनाने ती प्रसिद्धी केली आहे आणि त्याचं पुस्तक रूपातही येईल, पण त्यांनी त्याच्यामध्ये सविस्तर या आंदोलनाची माहिती आहे. त्याच्यात वाचले असतील आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी. हो, मी वाचलेली आहे, मला पाठवलं त्यांनी. सर मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय. माझ्या इथे पालघर सफाळा म्हणून भाग आहे आणि सफाळा पश्चिमेकडे जेवढे जंगल आहे त्या जंगलाच्या मधोमध खदान चालू करण्याचा प्रयत्न चालू होता जलसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत. हॅलो.
बोला बोला बोलत राहा. ओके. तर आता ही परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी हा डोंगर फोडला जाणार आहे तर ती 2 गावांच्या सीमेवरची जागा आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त जो भाग प्रभावित होणार आहे तो टेंबीखोडावा गाव म्हणून आहे. त्या ठिकाणी डोंगर उतारावर असलेली आदिवासी वस्ती प्रभावित होणार आहे, हे 100% आहे. कारण त्या डोंगरावरती, ज्या डोंगराला हे आता फोडण्याचं काम चालू करणार होते, सध्या तरी आम्ही तिथे सगळं थांबवलेलं आहे, सगळ्या गोष्टी थांबवलेल्या आहेत. पण त्याच डोंगरावरती मोठमोठ्या आकाराचे दगड आहेत. जर उद्या का इथे भूसुरुंगाचा स्फोट केला तर ते दगड पहिल्यांदा खाली येतील, माती नंतर येणारच आहे, परंतु दगड पहिल्यांदा खाली येतील आणि दगड इतके मोठे प्रचंड आहेत की ते अख्खी वस्ती घेऊन जातील याच्यात शंकाच नाही. इथे आता गोंधळ असा होतो की ग्रामपंचायतीने 2022ला तहकूब ग्रामसभेमध्ये यांना परमिशन दिली होती. परंतु हे जेव्हा सगळं प्रकरण पुढे आलं त्याच्यानंतर स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन आम्ही ग्रामसभेमध्ये पुन्हा त्या 2022च्या तहकूब ठरावाला चॅलेंज केलं आणि 190 ग्रामस्थांना एकत्रित करून तिथे ठराव मंजूर करून घेतला की यापुढे त्या खदानीला परवानगी कुठल्याही प्रकारे देण्यात येऊ नये. परंतु जी ग्रामसेविका आहे ती ग्रामसेविका जो ठराव झालेला आहे, मंजूर ठराव, तो द्यायला तयार नाही. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी आणि जे काही गटविकास अधिकारी आहे यांच्याकडे पत्रव्यवहार केलेलाच आहे, त्यांच्याकडनं अजून काही उत्तर आलेला मिळत नाही. त्याच सोबत जेव्हा आम्ही सुरुवातीला हा सगळा प्रकार तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा तहसीलदारांनी तत्परता दाखवून मंडळ अधिकारी मॅडमना त्या जागेवरती पाठवलेलं होतं. मंडळ अधिकारी त्या ठिकाणी येऊन गेल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी जो जबाब पंचनामा तयार करायचा होता तो काही जेवढ्या तत्परतेने त्या पाहायला आल्या होत्या तेवढ्या तत्परतेने त्यांनी तो काही तयार केला नाही. आणि ज्या वेळेला तो तयार केला त्यावेळेला तो आमच्या म्हणजे ग्रामस्थांच्या आणि जे आम्ही आता विरोधात आहोत यांच्या नजरेस कसा पडू नये याची जास्त दक्षता घेतली. थोडे आपले काही संबंधित लोक होते त्यांनी अशी माहिती काढली की सदरचा जबाब पंचनामा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जमा केलेला आहे आणि लागलीच त्याची सुनावणी तहसीलदारांसमोर होणार आहे. मग आम्ही थोड्या प्रयत्नाने तो अहवाल मिळवला. तर तो अहवाल मिळाल्यानंतर असं झालं की हा जो जे उत्खनन जे चालू आहे त्या ठिकाणाचा सर्वे नंबर न घेता अगदी त्याच्यापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर पुढे जाऊन जो सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर त्यांनी घेतला, त्याच्यामध्ये उत्खनन झालेलं असं दाखवलं. त्याच्यानंतर त्याच्यावर ज्या पंचांच्या सह्या होत्या त्या देखील बोगस आहेत. म्हणून मग पुन्हा आम्ही एकदा कलेक्टर साहेबांना या संदर्भात पत्र दिलं. कलेक्टर साहेबांनी एक कमिटी पाठवली जागेवरती. कमिटी पाठवल्यानंतर प्रांत अधिकारी म्हणतायत की आता इथे ऍक्च्युली हा जो रूट आहे तो बुलेट ट्रेन साठीचा रूट आहे, परंतु जी जागा आहे जिथे उत्खनन चालू आहे आता म्हणजे आता बंद आहे, जे आम्ही केलंय बंद, ती जागा अधिग्रहित केलेली जागा नाही, ती मालकीची जागा आहे. आणि इथे प्रांत अधिकारी सांगतायत की बुलेट ट्रेन साठी जो लागणारा दगड आहे तो आपल्याला या परिसरात मिळणार नाही, म्हणून मग आपण इथे हळूहळू खोदू म्हणे. तर त्यांना आम्ही प्रश्न विचारला की जरी तुम्ही हळूहळू खोदलं तरी आम्हाला गॅरंटी द्या की उद्या ही सैल झालेली माती पुन्हा एक नवीन माळीन गाव तयार करणार नाही, याची शाश्वती जर तुमच्याकडनं मिळत असेल तर आम्ही उभे आहोत तिथे, तुम्ही खुशाल खोदा. परंतु त्याच्यावर काही उत्तर नाही, आजपर्यंत नाही. या संदर्भात आता आम्ही कोकण आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे. फक्त आता गडबड अशी होते आमची की आम्हाला जे लॉ पॉइंट्स आहेत हे आम्हाला माहित नाहीत. कारण उद्या जाऊन जर NGT ला आम्हाला हे प्रकरण द्यायचं असेल तर आम्हाला हे लॉ पॉइंट्स माहिती करून घ्यावे लागतील. अर्थात आम्ही 2-3 जणांना जे वकिली पेशातले आहेत
त्यांना आम्ही हे प्रश्न विचारलेले आहेत. स्वतः मेधाताई पण आमच्या सोबत आहेत, त्यांनी पण आम्हाला 2-3 वेळा फोनवरून मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु जर आपल्यापैकी कोणी या संदर्भात आम्हाला लॉ पॉईंट किंवा कायदेशीर बाबतीत लढाई कशी लढू शकतो किंवा कायदेशीर बाबींचा उल्लेख करून आम्ही निवेदन कसं देऊ शकतो, असं जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी आम्हाला मार्गदर्शन करणार असाल तर आम्हाला स्वागतार्थ आहे. माझं एवढंच फक्त म्हणणं होतं. मगाशी सुनावणी हायजॅक करतात म्हणून सांगितलं गेलंय. हाच प्रकार पालघरला पण झाला वाढवण बंधाऱ्याच्या वेळी. परप्रांतीय लोक घुसवून जनसुनावणी हायजॅक करण्याच्या आता अलीकडे नवीन पद्धत सुरू झालेली आहे आणि हा एक मोठा चिंतेची गोष्ट आपल्या समोर आहे. तर या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल, याला कसा आळा घालता येईल? कारण चक्क परप्रांतीय लोक त्या दिवशी आणलेले होते. मी काही तिथे यावेळेला मी आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नाही, परंतु भूषण भोईर म्हणा, सुजय म्हणा, अनेक लोक त्या ठिकाणी होती. त्यांनी तसे व्हिडिओ सुद्धा पाठवले आणि पेपरला सुद्धा तसे येऊन गेले, परप्रांतीय इथे येऊन त्यांनी घुसवले होते म्हणून. आणि हा सरकारला हा काय कुठलाही पर्यावरणाचा नाश करून प्रकल्प रेटायचे म्हटल्यानंतर ते कुठला थरार जाऊ शकतात ते आता आपण बघतोच सगळीकडेच. पण हा एक नवीन प्रकारचा सुरू झालेला आहे, ते हा कसा रोखता येईल मला समजत नाहीये. तर या तज्ञ मंडळी आपल्याला त्यांनीच आपल्याला सांगावं, हीच माझे थोडस मला या ठिकाणी नमूद करायचं होतं. बस. सतीश भाऊ, जनसुनवाईचा तुमचा अनुभव पाहता याच्यावर तुम्ही काही थोडं बोलू शकताल? त्यांनी मांडलाच ना की जनसुनवाई आता ती नावापुरती ते घेतात. जे तुम्हाला तिथं मुद्दे मांडण्याची हे मिळाली. आता आम्ही जनसुनवाईचे रिपोर्टही बघतोय, त्याच्या विरोधात म्हणजे खाणीच्या विरोधातले मुद्दे त्यांनी मांडलेले आहे, त्यांची मतही मांडली आहे, सगळं मांडलंय. पण शेवटी ते निर्णय त्यांना पाहिजे तसा घेतात. त्याच्यामुळे तशा एका अर्थाने त्या जनसुनवाईला त्यांच्या नॉमिनल प्रोसिजर करायची आहे व जनसुनवाई घ्यावी लागते असं आता ते झालंय. पण त्यांना जे करायचं आहे ती सगळी मान्यता वगैरे ते वरून सगळं करून घेत, असा अनुभव. दुसरं एक होतं सर त्याच्यामध्ये की साधारणतः जनसुनवाई हे त्यांना रेकॉर्डला दाखवण्यापुरतं मर्यादित केले आहेत ते लोकांना. बस. आणि कारण की असं जर लोकांचे मत जर ऐकून घ्यायची असती त्यांची इच्छा, तर आता यावेळेस झेंडेपारच्या 10 ऑक्टोबरच्या पब्लिक हिअरिंग करिता साधारणतः आपण 35 ग्रामसभांचे आक्षेपपत्र पर्यावरण प्रदूषण विभाग चंद्रपूरला जनसुनवाईच्या अगोदर सादर केले होते 4 ऑक्टोबरला आपण. त्याच्या कुठेही पब्लिक हिअरिंग मध्ये नमूद करण्यात आलेलं नाही किंवा ते फक्त एक वाक्य सांगतात की या लोकांचे ऑब्जेक्शन आहे, अजून कोणी असतील तर सादर करू शकता मेलनी वगैरे, पण त्याच्यावर ते कोणीही लक्ष देत नाही. आणि प्रत्यक्ष इफेक्टेड एरियाचे लोक जरी आपली मत मांडायला जरी गेले तरी त्यांना ते बोलू पण देत नाही. ही त्यांची भूमिका आता सध्याच्या जनसुनवाईमध्ये आता नव्याने दिसत आहे. कारण का 2009 आणि 2011 मध्ये जनसुनवाईमध्ये पूर्ण हँडओव्हर आपल्याकडे राहायच्या का आपण कोणाला बोलायची संधी देऊ, आम्हाला मत मांडायची संधी होती, पण आता तशी संधी दिसत नाही असं मला वाटतं याच्या दरम्यान. आपण या संदर्भात EAC ला लिहिलंय का, एक्सपर्ट अप्रेझल कमिटीला, सतीश भाऊ आणि महेश भाऊ? तसं अजून लिहिलं नाही त्या. बिकॉज कारण ही जी EC ची प्रक्रिया आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची, ही पूर्ण पब्लिक हिअरिंगचा रेकॉर्ड, मिनिट्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ही EAC ला जाते. ते मिळालंही आम्हाला 10 ऑक्टोबरच्या जे ते आम्ही माहितीच्या अधिकारात मिळवले. हो. नाही, मला असं म्हणायचं आहे की EAC नंतर अर्थात तीही एक प्रक्रियाच आहे फक्त, म्हणजे पण EAC ला आपण जर लिहिलं सगळ्यांनी, त्याची एक्सपर्ट अप्रेझल कमिटीची कमिटी असते, एक 10-12 लोक असतात, त्यांना जर ईमेल केले आपले मिनिट्स आणि आपलं म्हणणं, पण ते पर्यावरणीय दृष्टीने आम्हाला प्रकल्प नको, आम्हाला खाण नको असं नाही, कारण ही एन्व्हायरमेंटची आहे ना, तर एन्व्हायरमेंटच्या अंगाने त्यांना लिहायला पाहिजे, तर त्याची तिकडे नमूद केलं जातं. बरोबर. म्हणून आम्ही तो मुद्दा पाहतोय की जैवविविधतेचा मुद्दा महत्वाचा आहे तिथला, आणि त्याला धरून पर्यावरणीय सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडून तसं आता ग्रामसभांतर्फे. कारण EIA 2006च्या अनुषंगाने जी पब्लिक कन्सल्टेन्सी प्रोसेस आहे ती तुम्ही बघितलीच असाल, अदरवाईज एकदा जर बघितली तर कळेल त्याच्यामध्ये आपल्याला EAC ला लिहायला पाहिजे नंतर. मला फक्त एकच आणखी मी महेश भाऊंनाही म्हणेन की तारखेबद्दल म्हणजे यात्रेबद्दल आपण सांगितलं, पण कोणाला यायचं असेल तर नेमकं कुठून म्हणजे कुठे पोहोचलं पाहिजे
तेवढं एकदा सांगा, आणि आणखी काही मांडायचं असेल तर महेश भाऊ आणि सतीश भाऊ दोघांनाही, मग त्यानंतर आपण मेधाताईंना काही बोलायचं असेल तर त्यांना आपण विनंती करूया. की मला काय वाटते युवराज, Yes. की मेधाताईंच्या बरेच वर्षापासून पण हे जनसुनवाईला घेऊन आम्ही होतो नागपूरचे अधिवेशन आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये, त्यामुळे त्यांना सगळा झेंडेपार मायनिंग आणि इतर सगळ्या गोष्टी जेवढून माहिती आहे. दुसरं फक्त यात्रेमध्ये येण्याबद्दलचे जर असेल तर आपण एक जर ग्रुपमध्ये असेल किंवा मी तुम्हाला पुरं डिटेल जर काही शेअर केलं तर तुम्ही इतर लोकांना तुमच्या ग्रुपमध्ये टाकू शकता का, तसं बघावं. नक्कीच नक्कीच. ओके. हा. आणि सुहासताईंना ते 2-3 वेळा येऊन गेल्या, त्यामुळे त्यांना पुन्हा रूट्स वगैरे माहित आहे. तरी मी तुम्हाला मॅप एकदा टाकून देईन मी. चालेल. आणि याच्यात एक आणखी मी एक फक्त ऍड करून देतो की हा सामूहिक वन हक्क मिळाल्यामुळे इथल्या ग्रामसभांना महाराष्ट्र शासनाच्या एका शासन निर्णयामुळे सर्व जंगलातलं रोजगार हमीचं काम, म्हणजे जे आता आम्ही रोजगार देतो वगैरे म्हणणारे लोक आहे, आता एका गावाचे जे प्लॅन तयार झाले आहे ते पुढची 10 वर्ष कामं मिळतील इतके कामांचं नियोजन झालेलं आहे. आणि त्याच्यात जंगल वाढण्याचं, म्हणजे जंगल वाढवणं आहे, त्याचं संरक्षणाचे मुद्दे आहे, सगळी कामं त्याच्यामध्ये ग्रामसभा एजन्सी म्हणून तिला अधिकार मिळालेले आहे आणि ती कामं सुरूही झाली आहे आमच्या ग्रामसभांमध्ये. आणि म्हणजे एकीकडे सगळे मोठे म्हणजे पर्यावरण वाढवत रोजगाराची निर्मिती अशी प्रक्रिया याच शासनाच्या एका शासन निर्णयामुळे ती होते आहे सामूहिक वन हक्क ग्रामसभा. कारण इथं बहुतेक गावांना सामूहिक वन अधिकार मिळालेले, त्याच्यामुळे कुठं मायग्रेशन नाही करायची गरज आहे, गावातच आणि त्यांच्याच जंगलामध्ये कामं त्यांना मिळत आहे, पाहिजे तेव्हा त्यांचं नियोजन केलं आहे आणि त्यांचे आराखडे तयार होत आहेत आता एका गावाचं. म्हणजे इतकी सगळी प्रक्रिया एका वेगळ्या पद्धतीने उभी असताना हा खदानीमध्ये हे सगळं डिस्टर्ब होणारी प्रक्रिया. वाटतं आपण म्हणजे मागचा 1.5 तास झाला आपण आहोत, पण मेधाताईंचं उपलब्ध असणं आणि आणि त्यांचं त्या भागातलं पण आणि वेगवेगळ्या ह्याच्यातला अनुभव, मेधाताईंना मी विनंती करेल की आपण पण काही मांडणी करावी, म्हणजे मग आपण पुढे जाऊ समारोपाकडे. मेधाताई. जिंदाबाद साहेब. मी दुसऱ्या कामामध्ये असताना पण हे चालू झालं आणि मग मी ऐकायला लागले, तर खूप चांगले म्हणणे, फार अतिशय भावनापूर्ण आणि अनुभवातून मांडणी केली गेली. मी सतीश भाऊंचं फक्त ऐकलं नाही, त्याच्यानंतर महेश भाऊंचं आणि इतरांचं ऐकलं. मला 2-3 गोष्टी सुचवायच्या होत्या की एक तर की जर का आपण खरोखर याचा एक कम्प्लीट रिपोर्ट असा केला असेल तर तो सगळीकडे प्रसारित झाला पाहिजे. त्या रिपोर्ट एक कुठला तरी युवा नावाच्या टीमनी केला होता असं मी पाहिलं होतं, कारण मी लालसू भाऊंना चंद्रपूरमध्ये फार सविस्तर बोलणं झालं होतं तेव्हा भेटले होते आणि मी हा रिपोर्ट पाहूनच चंद्रपूरला गेले होते. पण मला असं वाटतं की त्याच्याहून अधिक सखोल असा झाला पाहिजे. उदाहरणार्थ राजस्थानमध्ये आता अल्ट्राटेकच्या सिमेंट मायनिंगच्या विरोधामध्ये खूप धरणं चालू आहे अनेक शेकडो दिवस. तर तिथे आम्ही मॅनेजमेंटची 2दा 3-3 तास चर्चा झाली आमची, परंतु असं लक्षात आलं की ते काही खरोखर करायला मागत नाहीयेत, फक्त तोंडावरती फार गोड बोलतायत. तर मग आम्ही रिपोर्ट करून घेतला, एक्सपर्ट टीम एक अपॉइंट करून. तर तसं जर आपण केलं, एक पीपल्स कमिटी असे किंवा कमिशन असं म्हणून, तर ते एक चांगलं होईल. आणि ते खरोखर आता शेवटी मी ऐकलं सतीश भाऊ म्हणाले त्याप्रमाणे की ते तुकड्या तुकड्यांनी करतायत. तर ते पूर्ण एकूण त्याचा व्यापक हे मांडणी करणं आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कायद्यांचं उल्लंघन होतंय ते सगळं येणं वगैरे, असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट कुठल्याही लिगल ऍक्शनसाठी आणि इतर समाजाला जागृत करण्यासाठी म्हणून उपयोगी येईल. दुसरं म्हणजे की पब्लिक हिअरिंगचं सुजय भाऊंनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे की त्याच्या पुढे तुम्ही गेलं पाहिजेच, कारण रायगड जिल्ह्यात छत्तीसगड मधल्या एकदा असंच केलो नदीवरच्या थर्मल पॉवरचा आम्हाला फार मोठा अनुभव आला होता. तर तिथे असे खोटे रिपोर्ट ते तयार करतात, पण त्याला चॅलेंज करणं आवश्यक आहे. तर एकतर EAC सारखे जी ऑथॉरिटी आहे ती ज्या रिपोर्ट वरती पुढे विचार करते, तर त्यांना डायरेक्ट तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ पुण्याच्या रिव्हरफ्रंटचं पहा
की डायरेक्ट पुढे जातं त्यावेळेला तिथून काहीतरी निर्णयामध्ये काहीतरी कंडिशन्स घालणं किंवा काहीतरी मुद्दे येतात आपले प्रतिबिंबित होतात. तर ते जास्तीत जास्त अगदी पर्यावरण मंत्रालयापर्यंत लिहिणं हे आवश्यक आहे. इव्हन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पण लिहिलं पाहिजे. आता त्यांना भाव नाहीये, त्यांना सन्मान नाहीये, हे खरं आहे. पण तरी सुद्धा आतल्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी कुठले तरी मुद्दे उचलून पुढे नेत आणि एनजीटी मध्ये पण जाणं, हरित न्यायाधिकरणामध्ये याचंही थोडं प्लॅनिंग करायला हवं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे की पेसा कायदा इथे लागू असेल आणि फॉरेस्ट राईट्स ऍक्टही लागू असेल. तर मग फॉरेस्ट राईट्स ऍक्ट खाली सामूहिक वन अधिकार मिळवलेत का? नसेल तर ती प्रक्रिया लगेचच चालू करायला पाहिजे. आणि जर मिळवले असतील तर ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय त्यांना काहीच करता येत नाही. आणि मग त्यांनी जर काहीही केलं, अगदी दगड सुद्धा लावले तरी ते उखडून बाजूला टाकलं आणि त्यांनी आणि एकेका खालच्या लेवल पासूनच्या कोर्टामध्ये याच्या विरुद्ध हे करणं, FIR दाखल करणं, असं सगळं ग्रामसभेचा अधिकार म्हणून ज्या ज्या प्रकारे त्याचा आग्रह धरता येईल आणि तो पुढे रेटता येईल तो करावा. ग्रामसभा विशेष बोलवावी. जर थोडासा सरपंच मदत करत असतील तर पण 2/3 ग्रामस्थांनी मागणी केली आणि ते केलं तर मला वाटतं की ग्रामसेवकांना यावं लागेल आणि तिथे ठराव पास करावा. गाव सभा केली तरी चालेल. ग्रामपंचायत जर एकापेक्षा जास्त गावांची असेल तर एकेका गावाची वेगळी. आणि पेसा कायद्याखाली जे काही ठराव पास होईल तो एक प्रकारे शासनाला आदेश असतो. त्यामुळे त्याचा पुढे घ्यावं आणि तो घेऊन अगदी कोर्टात सुद्धा जावं लागलं तरी जावं. काळूराम दोदडेंनी आणि शशिकांत सोनावणे वगैरे या लोकांनी याबाबत ग्रामसभा ठरावाच्या आणि हक्काच्या मुद्द्यावरती कार्यवाही केलेली होती. त्यांच्याशी आपण बोलून घ्या असं मला वाटतं. आणि हे सगळं फार भयंकर चाललेलं आहे, याच्याबद्दल काही वादच नाही. पण RTI टाकून जर सगळे काही डॉक्युमेंट्स मिळाले असतील तर मग डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सगळ्याची जर सूची करून RTI व्यवस्थित टाकला असेल तर तुम्हाला ते सगळं मिळालंच पाहिजे. नाही मिळालं 1 महिन्यामध्ये तर आपण 1 महिना घेण्याचं काही कारण नाहीये. सेक्शन 7 खाली मागावं म्हणजे लवकरात लवकर त्यांना द्यावं लागेल. नाही दिलं 1 महिनाभर पर्यंत तरी अपिलेट अथॉरिटीला जावं. ही प्रक्रिया पॅरलली चालू ठेवावी. म्हणजे आपलं जे मास ऍक्शन आहे किंवा लोकांचं म्हणून जे काही चाललेलं आहे ते बाजूला सारून मी म्हणत नाही. पण ही एक कायदेशीर प्रक्रिया सुजय भाऊ आणि त्यांच्या पालघरच्या साथींनी सुचवलं त्याप्रमाणे ती चालू ठेवली पाहिजे असं मला वाटतं. पब्लिक हिअरिंग मध्ये 3च बायका का गेल्या होत्या हे मला कळलं नाही. जास्तीत जास्त लोक तिथे पोहोचले पाहिजेत. अगदी उत्तराखंडच्या पब्लिक हिअरिंग पासून ते आता ओरिसामध्ये जे काही होतंय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक पब्लिक हिअरिंगला पोहोचतात आणि तिथे आवाज उठवतात. तर मग आता जे असे ते अनिताताई म्हणाल्या त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की आम्हाला माहित नाही आम्हाला कशाला आणले, आम्ही तर रोजगारासाठी आलोय. तर मग असे लोक काही त्याच्यामध्ये घाबरून जातात, ते गप्प बसतात किंवा मग त्यांच्या लक्षात येतं की काय आहे ते. तर पब्लिक हिअरिंगला फार मोठा विरोध केला पाहिजे. पब्लिक हिअरिंग अफेक्टेड एरियामध्येच घ्यायला लागते. ती घेतली होती का हे पण पाहायला पाहिजे. आणि 2006चा CIA अजूनही लागू आहे सुजय भाऊ म्हणाले त्याप्रमाणे. त्याच्यामधले बारीक बारीक जो तपशील आहे मायनिंगच्या बद्दलचा तो सगळा लक्षात घेऊन जेवढे प्रश्न उठवता येतील तेवढे उठवले पाहिजेत. या प्रकारे हस्ताक्षर अभियान, नंतर जास्तीत जास्त आवेदनं देणं, काही मुद्द्यांवरती प्रत्येकाने पत्र पाठवणं, असा ढीक तिथे करणं, हे सगळं फार आवश्यक होणारच आहे. कारण सहजासहजी ऐकणारं सरकार नाही आहे. एवढ्या जिद्दीने तुम्ही लढतात साथीनो, परंतु ते अगदी त्यांची पण जिद्द आहे कंपन्यांना पुढे ढकलण्याची आणि नैसर्गिक साधनांना वस्तुकरण करून त्याचा जास्तीत जास्त बाजारी उपयोग करण्याची. हे तर आपल्याला दिसतच आहे. म्हणूनच ग्रामसभेचा अधिकार, वन अधिकार, पेसा कायद्याचा खाली अधिकार ह्या दिशेने जास्तीत जास्त जावं. आणि जे काही पब्लिक हिअरिंग झाले त्याला आता जास्त दिवस झाले नसले त्या रिपोर्टला चॅलेंज करावं. पण त्या रिपोर्टमध्ये जर तिथे गेल्याच नसतील आपल्या जास्तीत जास्त लोक तर प्रॉब्लेम येईल. पण बघा तुम्ही कसं करता येईल. EIA पण त्यांनी खरोखर त्याच्यामधले जे गॅप्स असतील त्या पण EAC ला कळवायला पाहिजेत.
पर्यावरण मंत्रालयापर्यंत जायला पाहिजे असं मलाही वाटतं. आणि आता धरणं चालू आहे की बंद पडलेलं आहे पेंडॉल? आणि ज्यांना अटक केली होती त्या वेळेला, मी चंद्रपूरला आले होते त्याच्यानंतर काहीच दिवसानंतर हे झालं. ते फार दुःखद वाटलं. पण त्यांना जी अटक केली होती ते सगळे सुटले का कोणी जेलमध्ये आहेत? आणि आता धरणं चालू आहे की नाही चालू आहे सतीश भाऊ? नाही, बंद झालंय आता. त्यांनी आता धरणं ते उकडलं ना मधल्या काळामध्ये, त्याच्यामुळे हो, आता हो, धरणाचं हो. हे बंद झालं आहे. आणि बऱ्याच लोकांनी तिथल्या जेलमध्ये टाकलेलं आहे. काही महिला, काही पुरुष आहेत. अच्छा, अजून जेलमध्ये आहेत? हो आताही जेलमध्ये हो, आहेत? काही लोक अरे बाप, त्याच्यातले आहेत, सोडलं नाही. त्याची प्रक्रिया चालू आहे का? आणि हा, महेश भाऊ पण जे भीमा कोरेगाव खाली जेलमध्ये ते याच मुद्द्यावरती ना होते खास? नाही नाही, त्यांना तर ते भीमा कोरेगावच्या ह्याच्यामध्ये हे केलं, त्याच्याशी संबंध. या मुद्द्यावर तो काम करत होता त्यांना. खास करून ह्याचसाठी त्यांना त्या मुद्द्यावरून खोटं हे करून केलेलं आहे ना, याच मुद्द्यांवरून केलेलं आहे. तर पण तेव्हा ते मला आंदोलन या वाटतं की पद्धतीचं नव्हतं हे झालं. पण आता कोर्टामध्ये मग बेल घेण्याची पण प्रक्रिया चालू आहे का? ते आता सध्या ते लालसूकडनं जास्त समजू शकतं, कारण त्यात लालसूच अच्छा. बघतोय तिकडल्या. ते मग आता जे काम चालू झालंय तिथे ग्रामसभेला वन अधिकार मिळालाय का, सामूहिक वन अधिकार? तिथं अडचण असं आहे, सुरजागड आता आपण जी चर्चा केली ना ती मुख्यतः झेंडेपारच्या संदर्भाने केली. झेंडेपार आणि सोलेच्या याच्यामध्ये, कोरची भागातल्या याच्यावरचं होतं सगळं. सोले, झेंडेपार, कोरची भागातलं गेलं. तिकडे वनाधिकार मिळालेली गावं आहे, पण त्यांनी हे प्रत्यक्ष सामूहिक वनाधिकार खूपशा गावांना तिथं मिळाले नाही. त्यांच्या हे असतील अर्ज, पण त्यांनी तो जो पट्टा रिझर्व करून ठेवला माईन्ससाठी, तो मोठा पट्टा त्यांनी पहिलेपासून सुरजागडमध्ये केला आणि मोठ्या कंपनीला त्यांनी दिलं. त्याच्यामुळे हे सगळं मोठ्या प्रमाणात. झेंडेपार आणि सोलेचा प्रश्न असा आहे, त्यांनी छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर केले आहे आणि इथं सामूहिक पट्टे मिळालेले आहे सगळ्या ग्रामसभांना. ही गावं पेसामध्ये येतात. आणि त्याच्यानंतरचं जंगल त्यांनी 2003 मध्ये राखीव केला, काही पट्टे जे माईन्ससाठी म्हणून ते 2003 मध्ये त्यांनी करून ठेवले. तेवढाच पट्टा त्यांनी दिलेला आहे या माईन्स. आणि या वन हक्क कायदा पण 2006 मध्ये अधिकार आला ना, त्याच्यानंतर सामूहिक हक्काचे पट्टे मिळताना त्यांनी तेवढा पट्टा सोडून अधिकार दिले. अच्छा, वन अधिकार कायद्यामध्ये हे आहे 2006च्या सेक्शन क्लॉज 3 पहा तुम्ही, 3M मला वाटतं, की जर तो कायदा यायच्या आधी जर वनाचा कुठलाही भाग आणि मला वाटतं शेती किंवा लोकांचं जे काही वनावरती निर्भर असलेला जो एरिया आहे, तो जर सरकारने कुठल्याही कामासाठी घेतला असेल आणि तरी पण मुआवजा मात्र दिला नसेल किंवा लोकांनी घेतला नसेल, तर मग त्याही बद्दल पुनर्वसन होऊ शकतं. त्यावरती जे जगत होते पण तो त्यांचा कसा जो आहे हक्क होता. की बरोबर आहे, तो पट्टा त्यांनी निस्तार हक्कामधला होता मेधाताई. तो निस्तार पहिले त्यांचा तो निस्तार जंगल म्हणूनच होतं, जिथून लोक निस्तार आणायचे. तर त्यातला तो जसा 82 नंबर आहे झेंडेपारचा, तो तेवढा नंबर त्यांनी 2003 मध्ये माईनसाठी रिझर्व्ह म्हणून करून टाकला. त्याच्यामुळे सामूहिक हक्क देताना त्यांनी 82 नंबरचा हक्क दिलाच नाही. त्यांनी मग खालचे दुसरे पट्टे हक्क दिले. त्याला लागूनच खाली सामूहिक हक्क मिळालेला आहे. झेंडेपारला मिळालेला आहे, सोहलेला. आता याची प्रक्रिया चालू होती की तो जो पट्टा मिळाला नाही. 2003 मध्ये केलं ते 6च्या आधी. 6च्या आधी पण जमीन घेतली असेल, पण ती व्यक्तिगत शेतीबद्दल तर नक्कीच आहेत क्लॉज, की पण त्यांनी मुआवजा दिला नसेल किंवा त्याच्या बदल्यात व्यक्तिगत लोकांनी काही शेतीचा घेतलं नाही येतो भाग. नाही, व्यक्तिगत नाहीये, पण निस्तारला पण ते तिथं लागू होईल व्यक्तिगत हे जरा नव्हतं बघा. त्यांचं.
निस्तारची ते बघायला पाहिजे जमीन की निस्तार हक्क त्यांचा होता तिथं त्या जंगलात. युजोफॅक्टरी राईट्स म्हणून जे आपण म्हणतो ते वापराचा आणि अधिकार. त्याच्यासाठी ग्रामसभा हाही प्रयत्न करत आहे की हो बरोबर, आणि सामूहिक हक्कामध्ये तो भाग मिळावा याच्यासाठी ग्रामसभा प्रयत्न पण करत होती. त्यांनी सगळी प्रोसेसही केली होती की तो 82 नंबरचा पट्टा आमचा आधी निस्ताराचं जंगल होतं ते आम्हाला याच्यात सामूहिक हक्कामध्ये द्यावं. आता ती खोदला ती का प्रक्रिया तो आता थोडी खोदलं? फास्ट नाही झाली. हा ती म्हणजे त्याच्यासाठी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे. बरोबर आहे. एनजीटी मध्ये पण काही घालणं वगैरे, जरी पूर्ण विश्वास आपल्याला या सगळ्या सिस्टीमवर नसला ते करणं आवश्यक आहे. आणि तिथे काही आता इतर सगळ्यांचं स्टेटमेंट सपोर्टचं एक NAPM तर्फे काढलंच होतं, पण महाराष्ट्रामध्ये काय करता येईल याबद्दल आवाज उठवायला याचं काही थोडंसं प्लॅनिंग मला वाटतं आपल्या कमिटीने, युवराज तुम्ही सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आणि या यात्रेमध्ये ज्यांना जाणं शक्य असेल, मला तर नाहीच आहे, पण ज्यांना जाणं शक्य असेल त्यांनी जावं. आणि नागपूरला आता जी 2 ते 4 मार्च आपली बैठक होणार आहे राष्ट्रीय, त्यावेळेला आपण नागपूरमध्ये हा मुद्दा कसा उठू शकतो त्याचा विचार करावा असंच मला वाटतंय. एवढं बोलून मी थांबते. सगळ्यांना जिंदाबाद आणि खरोखर सलाम. जिंदाबाद. तुम्ही जिवटतेने लढताय. मला वाटतं की देशभरामध्ये हा प्रश्न जायला पाहिजे. माइन्स अँड मिनरल्स वरती काम करणारे अशोक श्रीमाळी, रवी भाऊ आंध्र प्रदेशचे वगैरे, या लोकांशी पण एकदा तुमची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि एअर ऍक्ट, वॉटर ऍक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट या सगळ्याचं उल्लंघन होणं, हे सगळ्यावरती तो चांगला एक रिपोर्ट येणं हे फार आवश्यक आहे. तर एक्सपर्ट कमिटी बनवणं आणि याच्यामध्ये NAPM पण आपल्याला मदत करू शकतो असं मला वाटतं. जिंदाबाद. त्या यात्रेच्या वेळेलाही जाऊन आपल्या काही लोकांनी आवाज उठवलाच पाहिजे असं मलाही वाटतं. आणि मग 2 ते 4 मार्चला आपण सगळे नागपूरमध्ये भेटू, त्यावेळेलाही विचार करू. जिंदाबाद. ताई ताई हा, बोला. नमस्कार. आपण अशोक श्रीमाली आणि रवी भाऊंचं जे सांगितलेलं आहे, तर मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे अशोक श्रीमाली येऊन पण गेलेले आहेत अनेकदा गडचिरोलीत. त्यांना सुरजागडचं सगळं माहिती आहे. ते आंदोलनकारी जे सैनू गोटा आहेत आणि त्यांच्या टीमशी त्यांची चर्चाही झाली आहे, भेटलेले पण आहेत आणि परिस्थिती माहिती आहे. का मी परवालाच एक 5-6 दिवसापूर्वी, 5-6 दिवस व्हायचे, 4 दिवसापूर्वी आम्ही एक कोनसरीमध्ये जे डम्पिंगचं आणि ते प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे त्याच्या, तर त्या संदर्भाने तिथल्या ग्रामस्थांसोबत आम्ही गेलेलो होतो. कलेक्टर साहेबांनी हे म्हटलं की म्हणे तुम्ही विकासाला विरोध का करता, माझ्या पैशाने तुम्ही गुडगावला जाऊन या. गुडगाव म्हणजे दिल्ली. आणि तुम्ही तिथे बघा म्हणे की तिथली जमीन घेतल्यानंतर लोकांनी कसे पैशाचा चांगला उपयोग करून आपला स्वतःचा विकास करून घेतला, तर तुम्ही का बरं असं करता. जर तुम्ही असं करणार असाल तर मग हे सगळं प्रोजेक्ट आहेत हे चंद्रपूरला किंवा बाहेर आम्ही घेऊन जाऊ, मग तुमचे मुलं काय तिथे कामाला जाणार का. तर मग ग्रामस्थांनी म्हटलं की ते काही असेल तरी पण आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, आम्ही यावरती ठाम आहोत, असं त्यांचं म्हणणं पडलं. एकंदरीतच प्रशासन धमकी वजा अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. यांनी तर पुनर्वसनाची काही योजना मांडलेली आहे का याबाबत? नाही, अजून पण काहीच नाही. महाराष्ट्राचा पुनर्वसन कायदाच लागू होतोय का? 1999 पर्यंत अमेंड झालेला 1976चा कायदा तोच लागू होतो याला? माहित नाही याच्यात लागू, आपल्याला त्याच्यातली बघा, माहिती घ्यायला लागेल. नॅशनल रिहॅबिलिटेशन पॉलिसी पण बघा 2007 मध्ये बनली, 2009 पर्यंत अमेंड झाली. कारण आणि याच्यात कसं आहे की मेधाताई की डायरेक्ट गावं तिथून उठत नाहीये, म्हणजे ते इनडायरेक्टली उठवत आहे ना. म्हणजे त्याचा प्रदूषणाचा परिणाम व्हायला लागला की लोक आपोआपच तिथून शिफ्ट होणार. तुम्ही राहण्यासारखी व्यवस्था नाही ठेवली, पण ते डायरेक्ट काही गावामध्ये हे नाही करत आहे, ते वरती आहे सगळे. आणि गावावर त्याचे इनडायरेक्ट परिणाम होतात, तिथलं पाणी, धूळ या सगळ्यांचं. आता ते आता म्हणजे 2013 नंतर जर काही प्रक्रिया झाली असेल या प्रोजेक्टच्या बद्दलची, तर त्याच्यामध्ये तुम्ही 2013 मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंगचा जो पार्ट आहे पहिला, रिहॅबिलिटेशनचा कमजोर आहे. पहिला जो पार्ट आहे ज्याच्यात सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट तो बघायला असेसमेंट, ग्रामसभा
तो तरी इथे त्यांनी पालन केलंय का, हा ते बघा, हे सगळं जरा पाहून घ्यावं. कारण ते लिहितात खूप त्याच्यामध्ये. म्हणजे हा. आता आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही बघितलं झेंडेपार आणि याच्यामध्ये खूप की हम्म. असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण ते प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर ते काहीच त्याच्यातलं पाळत नाही असं दिसतं. बरोबर. खूप काही करावं लागणार आहे आणि करता येण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. एका बाजूला मास प्रोटेस्ट वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या रूपामध्ये सत्याग्रह चालू राहावा, असंही मला वाटतं. उदाहरणार्थ त्यांनी जर खंबे घातले असतील आणि आपल्याला जर नामंजूर असेल तर तेवढे उखडून त्यांच्या सरकारच्या दारामध्ये नेऊन ठेवावे की आमच्या जमिनीवरती घातलेले आहेत, हे आम्हाला मान्य नाहीये, तुमची संपत्ती तुम्ही परत घ्या. अशा टाईपचे कार्यक्रम आम्ही खूप खूप करत होतो. ते आता नवीन सोलेवाल्यांनी पिढी केलेलं आहे, ते सोलेवाल्यांनी हा. केलंय. त्यांनी त्याला विरोध केला आहे. म्हणजे अजून हा. त्यांना त्यांनी 2दा बैठका घेऊन हे थांबवलेलं. सगळ्या या 700 तुम्ही म्हणतात हा, पण ते एका वेळेस नाही त्याच्यावरचे सुरू सगळे केलंय. एकत्रित आलेले आहेत का? नाही हो, ग्रामसभा एकत्रित आलेल्या आहे, पण ते काम एकाच ठिकाणी सुरू करतायत ना. आता ते एंट्री बघत आहेत, कुठून एंट्री करता येईल, त्याच्यामुळे ते एकाच गावातनं आता प्रयत्न करतात. पण सगळ्यांनी एकत्र विरोध केला पाहिजे, नाही का? विरोध तर एकत्रच आहे त्याच्यासाठी सगळ्या एखादी ग्रामसभांनी गाव मिळून. गाव दाखवा. विरोध तर सगळ्या 30-32 ग्रामसभांनी त्याचे लेखी हे दिले होते जनसुनवाईच्या वेळेस, सह्या करून. ते विरोध सगळ्यांचाच, कारण त्यांना माहिती आहे की पुढे सगळेच त्याच्यामध्ये हे आहे. बरोबर येणार ना. आणि ते एकत्रित दिसणं आवश्यक आहे, त्यांची ताकद देऊन. चला, जिंदाबाद. खूप उशीर झालाय तुम्हालाही, लोकांनाही. हिम्मत ठेवा, आत्मविश्वासही ठेवा आणि आमच्यासारखे काही कामं असतील ते आम्हालाही आमच्या तरुण मुलांना कार्यकारिणीला सुचवत चला. जिंदाबाद. सतीश भाऊ, मला एकच विचारायचं आहे. मध्ये आपण जी ऑनलाईन मीटिंग घेतली होती निमा वगैरेंनी, त्याच्यात ऍडव्होकेट ऋत्विक आले होते. त्यांच्याकडचा पुढचा फॉलोअप काही कळला नाही मला. खरं म्हणजे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स पाठवले त्यांना, म्हणजे त्यांना सर्व डॉक्युमेंट्स पाठवले त्यांना इथल्या, पण त्याच्या पुढे काही त्याच्यानंतर थोडं हे नाही झालं. फॉलोअप आपण करायला हवा. म्हणजे मेधा हो, ते आता म्हणतायत म्हणजे त्याच्या ते बऱ्याच मुली होती. गोष्टी ऋत्विक परिचित आहे. नाही, हॅलो, त्यांचं म्हणणं होतं करून घेता येईल, नाही तर नाही येणार. ते आता त्यांचे आपल्याला जे नागपूरला वगैरे एखादी मीटिंग त्यांच्यासोबत घेऊन सगळे डॉक्युमेंट सगळे त्यांना पाठवलेले आहे आपण. ते नागपूरला नसतील, नाही ऋत्विक तर नागपूरला नसतील, पण राहुल चौधरी त्यांचे जे आहेत असिस्टंट. नाही, नागपूरला येईल असं चाललं होतं. नागपूरला एक ऑफलाईन मीटिंग घ्यायची असं ठरवलं. हा, मग ती आपण प्लॅन करूया लवकरात लवकर. म्हणजे NAPM ची जी मार्च 2-3 ला मीटिंग आहे, त्याला जोडून आपण नागपूरला काही जर ऍक्शन प्लॅन केली. आणि फडणवीस हे दोन्ही गोष्टींना जबाबदार आहेत ना, गृहमंत्री म्हणून पण आणि इकडचे म्हणून. आणि ते दबाव आणून जनसुनवाईच होऊ देत नाहीयेत. म्हणजे मेहनती आता 3च लोक गेले नाही, मोठ्या संख्येने आधी जनसुनवायांना आपण विरोध केला होता. आता लोकांना अटकवून ठेवलं, त्यांना जाऊ दिलं नाही, तरीही या तिघे पोचल्या होत्या. असा भाग आहे त्यातला. हा, कारण आधी आपण आग्रह करून गावांमध्ये जनसुनवाया मागितल्या. आता 2023 ची पहिल्यांदा झाली आहे, ज्याच्यात त्यांनी छत्तीसगड मधून बाहेरून लोक आणले, गोंदियातून आणले. आपल्या भागातल्या लोकांना जाऊ दिलं नाही. तरी त्यात या तिघी शिरल्या होत्या आणि तिने मांडणी केली. हे खूप कौतुकाचं आहे. झालं माझं. बरोबर आहे. जिंदाबाद सगळ्यांना. एकीकडे छोटे छोटे हे करून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विभागणी करत असते प्रकल्प पुढे नेण्याचे प्रकार आहेत. मला वाटतं यासाठी एकतर लॉ इन्स्टिट्यूशन मध्ये लॉचे स्टुडंट, सोशल वर्कचे स्टुडंट आणि एन्व्हायरमेंट सायन्स आणि तशा विद्यापीठांमधले आणि लाईव्हलीहूड अशा वेगवेगळ्या गटांनी तिथं अभ्यास म्हणून पण पाहिलं पाहिजे जायला. अशा ग्रुपला येण्यासाठी आणि पाठवण्यासाठी पण प्रयत्न झाले पाहिजेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा संघर्ष थोडा रचनात्मक पद्धतीनं पण पुढे घेऊन गेलो तर आणखी त्याची होईल. खरं तर ही आज
म्हणजे सूरजगड एकीकडे तोडगट्टा आणि परत त्याच्या पुढे आपण आता जातो की गाव उठवत नाहीत पण गावाला राहावं अशी स्थितीच ठेवत नाहीत. त्यामुळे याच्याकडे आणखी वेगळ्या पद्धतीनं पाहत पुढे लोकांनाही त्याच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की नेमकं काय चाललंय. ही ताजी खबर खरं तर मी म्हणतो आणि ही आज आपल्या सगळ्या साथींनी मांडली. त्यासोबतच वेगवेगळ्या भागातून ही मुद्दे जोडले गेले. या सगळ्यामध्ये शुभदाताई असतील, सतीश भाऊ, महेश भाऊ, अनिताताईंनी खूप हिमतीनं ते मांडलं आणि त्यांची हिंमत त्याच्यातून दिसते. मेधाताई आज उपस्थित राहिल्या आणि त्यांनीही एकूणच वेगवेगळ्या कायद्यांच्या पण आणि त्या ऍक्ट नुसार काही गोष्टी करण्यासाठी पण सूचना केल्या आणि काही करायला पाहिजे हे पण मांडलं. सोबतच सुजय भाऊ असतील आणि अनेक NFM चे सर्व साथी या वेबिनारच्या आयोजनामध्येही सहभाग आणि तांत्रिक दृष्टीनेही सहभाग राहिला. या सर्वांचं आपण आभार आणि जिंदाबाद करताना त्याच्या आधी मी एक शेवटी 2 गोष्टी आणखी सांगतो की 16 तारखेला संयुक्त किसान मोर्चा आणि ट्रेड युनियन्स असा ग्रामीण भारत बंद असा जरी आपण आव्हान केलेलं असलं तरी त्या दृष्टीनं औद्योगिक भारत बंद म्हणजे कामावर 1 दिवसाचा संप आणि 1 दिवसाचा बंद अशा पद्धतीचं आव्हान आहे. काही ग्रामीण भागात प्रोटेस्ट या बाबतीत होणार आहेत तहसील आणि जिल्हा पातळीवरती. तशा काही गोष्टी आपल्याला करता आल्या तर आपण त्या वेगवेगळ्या भागात त्याही कराव्यात. NFM या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेच. ही 16 तारखेला होणार आहे कारण 2024च्या इलेक्शनच्या अगोदर हा एक देशव्यापी जो आव्हान आहे किंवा देशव्यापी जो नारा आहे तो मोठा आणि त्यात ट्रेड युनियनचा मोठा सहभाग राहणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही काही करता आलं तर 16 तारखेला करावं. 17 ते 20 बालमेळा आहे नंदुरबारमध्ये. तिथेही आपल्या काही लोकांना जाता आलं, आपण या सहभाग घेता आला तर तो घ्यावा. आपण बराच वेळ म्हणजे जवळपास 1.5-2 तास होत आले, 2 तासापासून आपण सहभागी आहोत. सर्वांना एकदा जोरदार जिंदाबाद करतो. नक्कीच या प्रकल्पांमध्ये आणि या संघर्षामध्ये NFM म्हणून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करत राहू. सोबत असू या साथींसोबत आणि आपल्या हिमतीला जोरदार सलाम. जिंदाबाद.